क्वेश्चन घेतलेला आहे तो मी नेहमीच गोड बोलते. माहिती आहे पण घे आज. गोड. ही सिच्युएशन ना आज जे आपले कपल येणार आहेत त्यांच्यामध्ये नेहमी होत असणार आहे, कारण एक जण फूडी आहे आणि एक जण डायटिशियन आहे. मला पण अशी बायको मिळाली तर तू मार खाशील तिचा. पण नक्की काय होतं हे आज आपल्याला कळणार आहे. सो Guess the guest. आमच्या लग्नाचा हॅशटॅगच लोकांनी ओट्स वेट समोसा असा केला होता. पण मला असं जाणवलं त्याला भेटल्यावर की तो माझं एक वर्जन आहे. लग्न ही एक इकॉनॉमी आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय ते दोघंही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि त्यांच्या संसाराला 7 वर्ष झाली आहेत. या 7 वर्षात त्यांनी एकत्र काय काय गमती जमती केल्यात हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक क्षितिज पटवर्धन. नमस्कार. हॅलो. हाय हाय. हाय. आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट पल्लवी सावंत. नमस्कार. तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. वा वा, तुम्ही दोघांनी वेळ काढलात आणि तुम्ही दोघं आलात याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. थँक्यू. सो तुम्ही कसे भेटलात आणि तुमच्या संसाराविषयी आपण गप्पा मारणारच आहोत, पण द अनुरूप शोची सुरुवात आपण करतो कॉल युअर बे या सेगमेंट पासून. तर Okay. बे म्हणजे जेनझी टर्म आहे जी तुम्हाला माहिती असेल. ओके, तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलात हो. त्या काळात जायचंय 7 वर्षांपूर्वी किंवा अजून आहे का ते लग्न आधीचा काही काळ? 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्षांपूर्वी. आणि तेव्हा तुम्ही एकमेकांना फोन करायचाय बरं. आणि तो आता इथे घडवायचाय. म्हणजे आम्हाला तेव्हापासून फोन कळेल. केलेत. हो हो, आम्ही मोस्टली मेसेजवर जास्त बोलायचो. हो. आणि आमचा फोन कॉल हा क्रिस्पीएस्ट म्हणजे कमीत कमी 20 सेकंद 30 सेकंद असं काही फार हो. म्हणजे असं ते खूप वेळ लोक बोलतात ना की हा मग काय चाललंय, मग काय जेवलीस का, खाल्लंस का असं वगैरे मोठ्या गप्पा. असलं. काहीच नाही. हा. वेळ माझ्याकडेही कमी ह्याच्याकडेही कमी, त्यामुळे त्यामुळे अत्यंत छोटा, होऊन जाऊ देत एक छोटा कॉल. तू करणारच कमी कर. अर्थात तू कर. सो ओके. हॅलो. हॅलो. हाय क्षितिज, पल्लवी बोलतेय. हाय हाय. बोल बोल बोल. काय करतोयस तू? काही नाही, मी काम करत बसलोय. अच्छा, ओके. कसा प्लेस टेस्ट तू आज? मी आहे, दुपारी एक नरेशन आहे आणि संध्याकाळी रिहर्सल आहे. उद्या अजून काही ठरलेलं नाहीये, पण असू शकेन म्हणजे. ओके, बरं. सो संध्याकाळी काय करतोस तू? मी वॉकला जाणार आहे, तर तू बरं. येणार आहेस का? हा, मी येतो. तू आहेस तिथे, मी येतो. मी 4:30ला पोहोचेन तिथे. बरं, मी येतो 4:30-5 पर्यंत येतो. आणि मी मॅक्सिमम 6 पर्यंत असेल. मी येतो, त्याच्यात येतो. बरं, ओके, ठीक आहे, भेटू मग. येस, बाय बाय. या, सी यू, बाय. बाय. केवढा प्रॅक्टिकल फोन आणि आहे. मग मी 6:30 मला तो वाजले तिथे 6:30ला जायला. आला होता आणि मी त्याला मेसेज करून सांगितलं होतं की मी चालले. नको आणि येऊस. खरंच गेली होती. आणि नाही तर तो मला म्हणाला मी माटुंग्याहून येतोय. तर मी म्हटलं माटुंग्यावरून हा ऑलमोस्ट जोगेश्वरीला येणार आहे, तर आपण एक नाही का वाट बघावी. आणि तो खरंच आला अर्ध्या तासात. तर मी म्हटलं ओके बरं, कारण एवढा वेळ जर काढलाय तर आय हॅव टू टेक दिस गाय सिरियसली. वा वा वा. आणि मग तो मला भेटला आणि तिथून परत तो माहीमला गेला होता. अच्छा, तेवढ्यासाठी हो, आला. तेवढ्यासाठी. त्याची नोंद So, करून हो हो, घेतलीस. दॅट वॉज द हायलाईट. तेव्हा मला मुंबईच्या अंतरांबद्दल कल्पना नव्हती, याचा एक फायदा मला. त्यामुळे माहीम टू जोगेश्वरी, बॅक टू माहीम असं मी असं तो गेला. असं केलं होतं वा तेव्हा. वा. या. आणि तुम्ही हे एवढाच काय- हा म्हणजे मोठा कॉल आय थिंक हाच होता. हा मोठा कॉल होता. आमचे असे फार कॉल म्हणजे तेव्हाही असं काही फार खूप वेळ फोनवर बोललं वगैरे असं दोघांचे आमचा मुळात तसा स्वभाव नाही. अच्छा. आणि दुसरं टाइमली अपडेट्स हा आमचा एक पॅटर्न आहे. म्हणजे मेसेजवर आम्ही एकमेकांना सांगतो, कारण माझं पण काहीतरी कामाचं चालू असतं, तिचं पण असतं.
आणि तिची सगळ्यात मजा ही आहे की तिला माहिती असतं की मी काहीतरी कामात असेन, त्यामुळे ती सतत 1-2 तासांनी जे फोन करणं असं तसं ती कधीच करत वा, नाही. वा, क्या बात. त्यामुळे परमेश्वरांनी मला आय एम ब्लेस्ड. वा, कमाल. या आता सुरुवात कुठून झाली, कशी झाली? ऍक्च्युली आमचं लग्न जमण्यामागे क्षितीचा खूप मोठा हात आहे. अच्छा, हा. कारण तू पुण्याचा आहेस, हो, तू मुंबईची हो, हो. आहेस. हा. काय केलं बेसिकली क्षितीने? नाही, मी क्षिती आणि हेमंत घरी बसलो होतो हा. त्यांच्या घरी, आणि मी असा त्यांच्याकडे पडीक असायचो तेव्हा. ओके. तर तेव्हा इन्स्टावर काहीतरी मी फोटो टाकला होता आणि पल्लवीनी काहीतरी तो लाईक केला होता. तर मी तिचं प्रोफाईल जस्ट चेक केलं, तर मी म्हटलं ही स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट मुलगी दिसतीये, आणि मी म्हटलं की इंटरेस्टिंग हिचं प्रोफाईल आहे सगळं. आणि मी तेव्हा परुळेकर सरांबरोबर सगळं ट्रेन करत होतो, आणि मी असं एक न्यूली फाउंड मला एक कॉन्फिडन्स आणि सगळं येत होतं. तर मी तिला म्हटलं अगं ही इंटरेस्टिंग वाटते मला मुलगी, म्हटलं हिचं प्रोफाईल खूप चांगलं आहे. तर क्षिती बिंग क्षिती मला म्हणली हा विचार मग. तर म्हटलं अगं विचार म्हणजे कशासाठी? ती म्हणली अरे विचार काही होत नाही. म्हटलं अगं असं नसतं, एक तर मी असं कधीच कुठल्या मुलीला कुठल्याच प्लॅटफॉर्मवर काही विचारलेलं नाहीये. तर मी म्हटलं की असं शक्यच नाही. तर ती म्हणली अरे विचार काही नाही, तुला असं वाटलंय ना मनापासून. तर मी का माहित नाही, मी आयुष्यात एकाच मुलीला असा मेसेज इन्स्टावर केला की अरे हे थँक्यू सो मच आणि तुम्ही या क्षेत्रात आहात का वगैरे वगैरे, आणि दॅट वॉज पल्लवी. आणि आम्ही बोलायला लागलो आणि ते बोलायलाच लागलो. आणि मग ऑब्व्हियसली क्षिती बिंग क्षिती परत हा मग विचारती कॉफीला भेटते का? तर म्हटलं अगं असं कसं विचारू, इम्पॉसिबल आहे. पण आम्ही जस्ट बोलायला लागलो आणि ती मला म्हणाली की मी गोरेगावमध्येच माझं क्लिनिक आहे, मी तिकडे येत असते, तर आपण कधीतरी भेटूया. तर म्हटलं फॅन्टॅस्टिक. आणि मग आम्ही 1-1.5 महिन्यांनी पहिल्यांदा भेटलो, आणि मग आय थिंक भेटल्यानंतरच आम्हाला पहिल्यांदा भेटल्यानंतरच असं वाटलं की येस आम्ही. आणि मी त्या बाबतीत खूप इन्स्टिंक्ट वाला माणूस आहे, म्हणजे मला एखादी गोष्ट जर पहिल्या फटक्यात इन्स्टिंक्ट माझं क्लिअर झालं तर आय थिंक मग मी दुसरं काही म्हणजे मी दुसऱ्या ऑप्शनला किंवा दुसऱ्या विचारालाच जात नाही. तर तसं मला म्हणजे माझ्या घरच्यांना तेच होतं की हा कधी एकदा लग्न करणार आहे, काय होणार आहे. तर ते सापडल्यानंतर मी इमिजिएटली घरी पण सांगितलं. पण मग तेव्हा जेव्हा डीएम आला तेव्हा तुला काय वाटलं होतं की हे काय generally- मैत्री असेल का काय? राईट. सो बेसिकली कसं असतं, माझ्या प्रोफेशनमुळे मला जे येणारे मेसेजेस असतात ते स्ट्रिक्टली प्रोफेशनल असतात. कारण मी बऱ्यापैकी नो नॉनसेन्सवाला झोन आहे माझा, जास्त एंटरटेन करतच नाही मी जनरली. तर जेव्हा मोठा मेसेज होता आणि मी म्हटलं बरं कोण आहे हा मुलगा, तर मला लक्षात आलं अच्छा आपण लाईक केलंय. एक डीएम आलेला आहे. तर मी त्याला म्हटलं अच्छा ओके बरं कुठे राहतोस तू? सो त्यावेळी माझं ऑफिस गोरेगावला होतं, आणि गोरेगावचा ऑलमोस्ट 600च्या वर लोक मी कन्सल्ट करत होते बापरे. बिकॉज ऑफ माय प्रोफेशन. सो गोरेगाव यूज टू बाय माय गोरेगाव असं मला वाटायचं. त्यामुळे गोरेगावमधलं कोणतरी मेसेज करते म्हटलं डाएटसाठी मेसेज करणार, व्हॉट एल्स. तर हा जेव्हा म्हणाला की आपण भेटू कधीतरी, तर मी त्याला म्हटलं अच्छा गोरेगाव का, भेटूया आपण. नंतर मला लक्षात आलं की आपण एक नाही का डायरेक्ट म्हटलंय की चला भेटूया आपण, असा झोन घेतलाय आपण. आणि तो एकतर त्याचं बोलणं खूप छान आहे, विच आय रिअली लाईक अँड आय अप्रिशिएट पीपल हू टॉक वेल. इंटरेस्टिंग वाटतोय हा मुलगा वगैरे. आणि मला खरं वाटलं की ह्याला डाएट हवंय, हा डाएटसाठी मला भेटतोय, अदरवाईज माझ्या फिटनेस प्रोफाईल बद्दल एवढं कोणी का बोलेल, असा एक बेसिक विचार माझ्या मनात आला होता. आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो तर म्हटलं अच्छा ओके बरं एक बेसिक बोलणं झालं. त्यानंतर दुसऱ्यांदा भेटलो, मला वाटलं ह्याला ऑड वाटत असेल डाएट बद्दल विचारायला. त्यानंतर पहिल्या भेटीत नाही जनरल आमचं एक बेसिक बोलणं झालं, हाय हॅलो काय कुठे वगैरे वगैरे असं. आणि ते पण आम्ही ट्रॉफी मला भेटलो होतो दादरला. माझं एक सेशन होतं चर्चगेटला, आणि ह्याने जस्ट मेसेज केलं की तुझं आज काय शेड्यूल आहे, तर म्हटलं मी आज चर्चगेटला आहे. आणि त्या दिवशी आमचं डिनर होतं टीम बरोबर, जे कॅन्सल झालं. तर मध्ये एक जागा होती, तर मी म्हटलं की तर मी म्हटलं आहे म्हणजे वेळ आहे आपल्याकडे, म्हटलं आपण भेटू शकतो. कुठे भेटायचं, दादरला भेटू कारण मी जवळपासच आहे, असं म्हणून आम्ही तिथे भेटलो. त्यानंतर मग आम्ही तेव्हा तो काही नाही बोलला, एक बेसिक बोलणं झालं असं असं हे ते. आणि आम्ही ऑलमोस्ट 2.5 तास वगैरे बोलत होतो. आणि म्हटलं की बरं खूप वेळ बोललो यार आपण, असं झालं. कारण ते न्यूट्रिशन खाणं हे सोडून जनरल गप्पा तू काय करतोस वगैरे वगैरे हेच. आणि इन माय माइंड इट वॉज लाईक की ह्याला बहुतेक डाएट कन्सल्टेशन आहे, पण हा कधी म्हणणार आहे की आय नीड युअर हेल्प वगैरे. मग दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा पण अशी एक छोटीशी भेट झाली की काय कॉफीला भेटू, मी पार्ल्यात होते आणि हा पार्ल्यात होता. तर तिसऱ्यांदा भेटलो तेव्हा माझा थ्रेशोल्ड आला होता की एकतर माझा एवढा वेळ जातोय आणि हा म्हणतच नाहीये की ह्याला डाएट हवंय. तर मी ह्याला म्हटलं ऐक ना तुला डाएट हवंय का, तू सांग ना मला, आपण करू त्याच्यावर का. तो म्हणाला की छे ते माझं परुळेकर सरांकडे होतंय.
म्हणलं मग आपण का भेटतोय कारण मला असं झालं केवढा वेळ अरे माझा मी का असं भेटते तुला. तर हा म्हणाला का तुला प्रॉब्लेम आहे का भेटायला. तर मला असं झालं प्रॉब्लेम तर नाही आहे पण मी जनरली असं भेटत नाही हा. विनाकारण असं एवढा वेळ अर्धा तास वगैरे. तर मला अच्छा बरं बरं. अँड देन इट गॉट इन टू मी की अच्छा ओके हे कदाचित ते असे जरा असू शकेल, हां. आपण कदाचित या मार्गावर जाऊ लागलोय कारण माझ्या मित्रमैत्रिणींना प्रश्न असा पडलेला की ऑफिसमधून हाफ डे घेऊन ही मुलगी कुठे जाते. सो त्यांना एक्साइटमेंट होते की पल्लवी इज टेकिंग हाफ डे. हा म्हणजे ती आज 3:30ला निघाली की तिला एका मुलाला भेटायचंय म्हणून त्यांना एक कुतूहल जागृत झालं होतं की कोण आहे कोण आहे हा व्यक्ती. तर अच्छा असं आहे का बरं सिरियस हा पल्लवी सिरियस वगैरे असं झालेलं त्यांचं. आणि मला एक भीती वाटत होती की अरे बापरे आता आपण असं इन्व्हॉल्व्ह वगैरे होतोय की काय कोणामध्ये. कारण माझा तोपर्यंत झोन होता की आपण एक आपलं क्षेत्र आहे आपलं करिअर आहे आणि मला ही डिस्ट्रॅक्शन्स नको आहेत ओ माय गॉड. कोणतीही. त्यामुळे म्हणजे मला हेवा वाटायचा माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सचा जे प्रेमात वगैरे हा, मला असं वाटतं काय वेळ आहे यार यांच्याकडे हा एवढा वेळ माझ्याकडे असता तर मी हा रिसर्च केला असता किंवा मी इथे जाऊन काहीतरी शोधलं असतं. आणि मी त्यांना असं म्हणायचं पण तुमचा एक थोडासा वेळ मला मिळाला असता ना काय केलं असतं यार मी. आणि त्यांना असं वाटायचं पल्लवी तू तशी युजलेस आहेस तू कर यार तुझं इट्स ओके. आणि मी त्यांची बाजू सांभाळून घ्यायचे तू ही अमुक कुठे नाही काका ती माझ्याबरोबर हे करते. सो आय वॉज द सेफेस्ट प्लेस. आणि वेन आय मेट हिम तर तो असा एक खूप छान आणि तर तो मनापासून बोलायचा सगळं. म्हणजे जनरली बिकॉज आय एम इन टू दॅट प्रोफेशन आम्हाला हे लक्षात येतं की समोरचा माणूस कितपत खोटं बोलतोय किंवा खरं बोलतोय किंवा एक बनवा बनवीच्या गप्पा चालल्यात. तर तो असा एक मस्त एक मनमोकळेपणाने बोलायचा. आणि मला असं व्हायचं की भेटायला तर ठीक आहे. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी अर्थात खूप खाणं मागवलं तिच्याच समोर. तर मी म्हटलं हा एक सँडविच पण पाहिजे एक फ्रेंच फ्राईज पण पाहिजे एक हे पण पाहिजे. तर तिने असं पाहिलं की हे काय एवढं सगळं खाणं येते. तर मी म्हटलं काय आपण खाऊच शकतो आपल्याला कोण जज करणार. असं मी तिला पहिलं वाक्य असं होतं त्याचं की आपण काही तसंही खाण्यावरून जज करणार नाहीच होत ना एकमेकांना. असं मी तिला पहिलंच वाक्य म्हणणार आणि मी अर्थात एक बकाणा भरून खायला सुरुवात आणि केली. मनात तिने जज केलं नाही मला असं झालं की असं आहे का ओके म्हणजे एक क्लॅरिटी आधीच की म्हणजे येणार आहे खाणं. आणि सुरुवात कॉफीनी केली आहे मी. मग मी खाल्लं आणि मी म्हटलं आता मला चहा प्यायची इच्छा झाली. तर ती म्हणली म्हणजे तर मी म्हटलं की मला असं आवडतं नंतर चहा. तर ती म्हणली की मी 13 वर्षात पहिल्यांदा चहा पिते असं तिने तो चहा घेताना ती मला म्हणली. तर मी म्हटलं मी दिवसाला 13 कप पिणारा माणूस आहे. हे आमचं पहिलं कॉन्व्हर्सेशन आहे. तर तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की इट्स पोल्स अपार्ट बट दॅट इज व्हॉट द मॅजिक इज. असा जरा तो मुद्दा होता. ट्रू. मग कुठल्या पॉइंटला कळलं की आपण बोलायचं म्हणजे ऑफिशियली बोललात कधी ते जे एकमेकांशी? वॉकवालं झालं ना तेव्हा मला लक्षात आलं कारण हा मला असं म्हणाला मी माझ्या घरी सांगितलंय की मी एका मुलीला भेटतोय. अच्छा. म्हटलं अरे पण मी नाही सांगितलेलं माझ्या घरी. हो मग सांग की. मला असं झालं की बरं हो का बरं कारण मला लक्षात आलं की तेव्हा मला लक्षात आलं की एक मुलींचं घर असतं आणि एक मुलांचं घर असतं जिथे मुलींना तुम्ही कुठे जाता कधी येणार हे सगळं सांगायला लागलं. ओके. आणि इथे की तुम्ही गेलाय. मला असं व्हायचं की मग सांगायचं काय नाही. तर मला असा थोडा वेळ लागला आणि मी माझ्या पप्पांना खूप वेळ घेऊन सांगितलं की असं आहे. आणि ह्याने मला जेव्हा सांगितलं की तू सांग घरी त्यानंतर मी असं एक 3-4 दिवस घेऊन सांगितलं की अच्छा आपण कारण एक स्टेप वाईज अप्रोच लागतो. असं पटकन जर मी सांगितलं असतं आमच्याकडे एक्झॅक्टली उलट होतं. आमच्याकडे अरे ह्यांची पण मुलगी आहे यांच्या काकांची मुलगी आहे मग ती ह्याच्या मावशीच्या मैत्रिणीची बँकेतली मुलगी असं एक ते सतत बाण येतच होते. म्हणलं एकदा आता हे थांबवलं पाहिजे. म्हटलं मी एका मुलीला भेटतोय आणि अगेन तेच आहे की इन्स्टिंक्ट आपलं जे असतं ते माझं बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. मी म्हटलं मी एका मुलीला भेटतोय ती असं डायटिशियन आहे तिचं नाव हे आहे. तर मोस्टली मला वाटतं की आम्ही लग्न करू. तर काय घरी म्हणजे ते उत्सव की तयारी सुरू करवायला मी म्हणतो असं की आता चला सुरू करा लगेच घरचे पुढचे मजले बांधायला लागतात. तर तसं ते झालं होतं. आणि तिच्या घरी पण तिने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना असं वाटलं की ती काहीतरी एक स्टोरी मेडअप करते की असा कोणीतरी मुलगा आहे जो खरं तर अस्तित्वात नाहीये वगैरे. म्हणजे काय झालं की एकतर त्याचं नाव घरी माहित नव्हतं की तो लेखक आहे वगैरे हा काही झोन नव्हता तेवढा. तर मी जेव्हा माझ्या बाबांना सांगितलं त्यांनी आधी दोघांनी खूप शांतपणे ऐकून घेतलं की अच्छा बरं. मग त्यांनी मला असं म्हटलं की आम्ही तुला असं सजेस्ट करतोय म्हणून तुला प्रेशर आलंय का आणि तू कोण आहे हा तुझा मित्र ज्याला तू सांगितलंयस. तर मी त्यांना म्हटलं पप्पा मी सिरियस आहे आणि तुम्ही गुगलवर बघा हा त्याचा प्रोफाईल आहे
म्हणजे त्यांना वाटलं की त्यांना वाटलं की असं made up त्यांना माणूस. वाटलं की मी एक गुगलवर मेडअप माणूस बनवलाय आणि आणि पुण्याचा मुलगा तुला का आवडेल, तू कधी गेलीस पुण्याला? कारण हिचं असं होतं की मला वेस्टर्न लाईनचाच मुलगा हवा वगैरे असं नाही, एक सगळं- मुंबई. ठरलेलं हा, असतं correct, की correct. मला दादर टू Correct, हे exactly. म्हणजे जायचं एक वगैरे. मुंबईकर छान. हा. तर म्हणे, कधी गेलीस तू पुण्याला? तर म्हटलं नाही, मी गेलेले पुण्याला, तो मुंबईत राहतो. आणि त्यातून हा असं म्हणाला होता की मी तुझ्या बाबांशी 3 महिन्यांनी बोलीन. अच्छा. कारण माझं जेव्हा शूट चाललं होतं आणि डे नाईट शूट चाललं होतं, तर एकदा त्यांनी बिचाऱ्यांनी मला दुपारी फोन केला, तर मी खूप झोपेत होतो. मी उठलो आणि म्हटलं काका ऐका ना, मी नाईट शिफ्ट करून आलोय, मी तुम्हाला नंतर फोन करतो असं मी फोन ठेवून दिला, कारण मी इतका झोपेत होतो. तर हिनी मला जे तासले संध्याकाळी की माझ्या नाही, वडिलांनी माझा- तुला पहिल्यांदा फोन केला नाही, आणि माझा एक तर मी त्यांना म्हणलं होतं की तुम्ही त्याला कॉल करू करू नका. नका. तर त्यांनी कॉल केला. जर तू झोपला होतास तर का उचललास फोन? सिम्पल. मी त्यांना सांगू शकले असते की तो झोपलाय. तर मला, आणि ते मला म्हणाले, मी त्याला फोन केला, तो मला म्हणाला की मी झोपलोय. मी म्हटलं काय? फुल जज केलं का त्याने? हा, म्हणजे त्यांना असं झालं की हा काय ऍटिट्यूड आहे. दिवसा ढवळ्या. नाही, हा, आणि मला- दिवसाढवळ्या. म्हणजे मला आणि त्यांना भेटायला जायच्या आधी माझे 2 किस्से, हा एक किस्सा झाला आणि दुसरा एक किस्सा झाला की ते म्हणले मुलगा काय करतो, हो. तरी म्हणले की तो गाणी लिहितो आणि सिनेमा वगैरे लेखक करतो. आहे. तर एकदा टीव्हीवर कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये एक गाणं लागलं, आवाज वाढव डीजी, तर त्याच्या खाली माझं नाव आलं. तर ते म्हणले हे हे गाणं लिहिलंय. तर माझी आई अशी, नाही ग पल्लू, नाही. म्हटलं तर अगं मी म्हणजे म्हटलं- आणखी पण आहेत, पण हे त्यातलं एक तर मी गाणं. म्हटलं जायच्या आधीच जे काही झालंय आपलं हा, इम्प्रेशन impression. म्हणलं अशक्य आहे. बापरे. आणि मग गेल्यानंतर खूप मजा आली. मी गेलो, आता काय आहे, परत तोच मुद्दा क्षेत्र बदलल्याचा आहे, म्हणजे कला क्षेत्रात असलेला माणूस आणि नसलेला माणूस. आणि मुंबई पुणे आणि हा मुंबई- मुळात पण एक फरक. मोठा, बापरे, खूप खरंच. मोठा फरक. मी त्यांच्या घरी जाऊन बसलो आणि पल्लवीची आई अत्यंत प्रॅक्टिकल आहे. अच्छा. तर त्या मला म्हणल्या की काय तुमचं काय करता तुम्ही? तर मी म्हणलं की मी असं असं हे, आणि मला ना खूप हसू येत होतं, मी भयंकर हसत होतो. आणि मी formal आणि झाला मी ना? सुपर टेन्स होते, कारण मला एक माहित होतं की माझे आई बाबा प्रॅक्टिकल आहेत आणि त्यांचे प्रॅक्टिकल क्वेश्चन येणार. हो. आणि हा बिंग हा त्याला कशी उत्तरं देईल आणि ती त्यांच्या पसंतीस उतरतील की का नाही. पण मला कॉन्फिडन्स होता, कारण मी म्हटलं आपण ऑनेस्टली जे आहे ते सांगायचं. तर मी त्या मला म्हणलं की बरं काय तुमचं, मग काय तुम्ही करता वगैरे असं. तर मी म्हणलं असं असं मी करतो. बरं मग काय तुमचं उत्पन्न वगैरे. तर मला ना त्या Direct. शब्दानेच खूप हसू यायला लागलं. मी खूप हसलो, मी त्यांच्यासमोर हसलो. मी म्हणलं की हा वगैरे आहे म्हणलं ऍक्च्युली माझ्या आई वडिलांनी पण मला आतापर्यंत असं विचारलं नाहीये, कारण त्यांचं मी आय हॅव टेकन केअर ऑफ वॉट एव्हर दॅट इज. पण म्हटलं मी तुम्हाला बॅलन्स शीट माझं दाखवू शकतो, काय काय पद्धतीचं मिळतं वगैरे. म्हणजे ते नोकरी करणाऱ्यांना हा, जो exactly, प्रश्न असतो exactly. तो आणि ते आहे ना. अगदीच बरोबर. मला ते पटलं पण सुद्धा, आपल्याकडे स्वाभाविक होतं. उत्तरच नसतं असं उत्पन्न. आणि नाही, म्हणजे- तेव्हा तर काहीच नव्हतं खरं तर, म्हणजे होतं पण असं ते आणि कधी येईल काय काय येईल माहित झालं, नव्हतं. त्यांना हे कळेना की ह्याला मी हे कसं विचारायचं. हो. आणि याच्यावर हा हसला. आणि त्यातून काय, मी इतकी त्यांना सगळ्याला रॅशनल आणि ओके, म्हणजे ते म्हणाले माझा एक मित्र आहे जो पुण्यात राहतो, जो त्याच्या घरी जाणार. म्हटलं हो जाऊ दे. नंतर म्हणाले की बरं मग मी असा विचार करतोय की मी त्याच्या गोरेगावच्या घरी जाणार आहे. म्हटलं हो जा. तर ते मला एका पॉईंट म्हणाले सगळ्याला काय हा म्हणतेस तू? म्हटलं कारण माझं ठरलंय Correct. की हा मुलगा, मी तुम्हाला सांगितलंय का असं की असं अमुक तमुक वगैरे. हो तीच माझी भीती आहे की हा कोण मुलगा आहे, एवढी कॉन्फिडेंटली तू म्हणतेस. कमाल, कमाल. नाही, आणि हा, मी उत्पन्न. ते झालं तर उत्पन्न वगैरे. तर मग मी एका पॉईंट नंतर मी म्हटलं की बघा हे असं असं आहे, आम्ही दोघं एकमेकांना आवडतो, आम्हाला लग्न करायचं आहे आणि काहीच म्हणलं बाकी काहीच महत्वाचं नाही, कारण पुण्यात माझं व्यवस्थित घर आहे, आई वडील भाऊ आहेत आणि इथे मी आता गोरेगावला राहतोय, पण मोस्टली मी पुढे शिफ्ट होऊ वगैरे असं सगळं त्यांना मी व्यवस्थित सांगितलं. तर कदाचित त्यांना बहुतेक ऑनेस्टी माझी कळली असावी. पण एक 10 मिनिटानंतर एक चांगली आमची मैत्री झाली आणि जाताना लिटरली मी त्यांच्या असं खांद्यावर उगाच हात टाकला सासऱ्याच्या आणि मी असं जिथे केलं. आम्ही तर हिचा मला मिसायला, अरे तू जरा वेड आहेस का? हो, कारण मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही असं खिडकीतून पाहिलं तर ह्याने बाबांच्या खांद्यावर हात टाकलेला कमाल, आणि confidence माझे वाढला. बाबा खुश होते. हा. तर मी म्हटलं की काय किती आगाऊपण आहे हा, डायरेक्ट खांद्यावर हात टाकतो माझ्या बाबांच्या आणि ते बघ किती खुश आहेत. म्हणजे ही वॉज लाईक अश्युअर्ड की द गाय इज गुड. नाही, आणि मजा काय माहिती आता डायनेमिक्स आपल्याला रायटर असण्याचा एक फायदा पण आहे की वेन यू गो इन अ रूम यू रीड द रूम. तर तसं मला लक्षात आलं की तिकडे 4 बायका आणि एकच पुरुष आहे. म्हणजे ही तिची बहीण, आई आणि त्यांच्याबरोबर एक सारिका म्हणून मुलगी जी काकूंच्या हेल्पसाठी होती आणि काका एकटेच होते. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी त्यांना एक दुसरा पुरुष आपल्याबरोबर गप्पा मारतो याचं त्यांना एक भयंकर बरं वाटलं. आणि नंतर आय बिकेम हिज बडी,
म्हणजे मी त्यांना म्हटलं अच्छा तुम्ही, कारण ते खूप चांगले कॅरम खेळतात, ते इज अ व्हेरी सिनियर प्लेअर इन कॅरम. Wow. तर मी त्यांना म्हटलं अच्छा तुम्ही असं करता का, हे करता. आणि माझा मुळात जो स्वभाव आहे की आय एम इंटरेस्टेड इन पीपल, तर ते त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांना असं अरे ह्याला ऍक्च्युली आपल्याबद्दल पण काहीतरी वाटतं, इट्स नॉट जस्ट अबाउट हर. आणि मग एकदम चांगली आमची मैत्री झाली. मग आम्ही बाहेर गप्पा मारत आलो. मग तिचा ऑब्व्हियसली मला एक खरमरीत मेसेज आला वगैरे, ते सगळं झालं. खांद्यावर कोण हात खांद्यावर पण हात म्हणजे टाकतं. मला असं वाटलं की माझ्या बाबांच्या खांद्यावर हात टाकून घेऊन गेला. व्हॉट इज इट, केवढा कॉन्फिडन्स. तर मग ते झाल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं "बघा, मला 2च गोष्टी माझ्या आहेत की मला लग्न पुण्यात करायचं आहे, ओके. एवढंच मला. बाकी आपण म्हणजे साखरपुडा आपण मुंबईत करू, लग्न पुण्यात करू. अच्छा. आणि मी म्हटलं जे असेल त्याचा खर्च आपण अर्धा अर्धा करायचा. सो त्यांना बहुतेक आधी एक्सपेक्टेड होतं की मी त्यांना असं म्हणेन की खर्च तुम्ही करायचा किंवा हे तुम्ही करा ते आम्ही करतो वगैरे. तर मी त्यांना म्हटलं नाही, मी त्यांना असं म्हटलं की आपण पहिल्यापासून हे ठेवूया की आपण अर्धा अर्धा खर्च करूया. तर कदाचित त्यांना तेही मी ज्या कॉन्फिडन्सनी पहिल्याच भेटीत म्हणालो तेही कदाचित आवडलं असावं असं मला वाटतं. वाव. फक्त पुण्यात लग्नाला त्यांना फारच म्हणजे फारच 8 मजा डिग्री आली. टेम्परेचर होतं. 8 डिग्री टेम्परेचर होतं. त्यामुळे हा, आता मुंबईच्या लोकांना डिसेंबरमध्ये केलं ना फ्रोझन तुम्ही. फ्रोझन. म्हणजे मुंबईत लोक 18-19 असेल तर शेकोट्या लावतात. ते पाहून मी खूप हसतो की अरे हे काय म्हणजे. तर तसं पुण्यात ते जे सगळे आले तेव्हा त्यांना जाणीव झाली की ही थंडी आहे. आणि त्या थंडीत आमचं ओपन एअर मध्ये लग्न होतं. म्हणजे पंडित फार्म्सला आम्ही लग्न केलं. अच्छा. नारळाच्या सगळ्या त्या झाडांच्या मध्ये आम्ही मंडप वगैरे बांधून ते सगळं केलं होतं. तर तेव्हा थंडी जी होती बाप रे बाप. कुडकुड म्हणजे थंड. आणि असा 10-10:30 की 11:45 वाजता काहीतरी मुहूर्त होता. 12:36. 12:36 असं म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये. तर मी 6 वाजल्यापासून होते तिकडे. आणि मला लक्षात हे गुलाबी झालंय, हात असे फ्रोझन झाले. माझी आई तर पूर्ण गुलाबी झाली होती, कडकड कडकड कडकड. अशक्य. पण गंमत. गंमत. आणि लग्न करायचं ठरवलं तुम्ही, आई वडिलांची भेट झाली, ते लग्न या दरम्यान तुम्ही काही गोष्टींचं अशी क्लॅरिटी केलीत का? म्हणजे काही बोललात का एकमेकांशी की हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे, किंवा असं प्रॅक्टिकल आपण म्हणतो नाही का आता आपण नवरा बायको होणार आहोत, हो, या हो. दृष्टिकोनातून तुम्ही दोघांनी एकमेकांशी काही चर्चा केलीत का? नाही, मला एक गोष्ट कायम पहिल्यापासूनच महत्वाची होती आणि ज्याच्यावर आम्ही व्यवस्थित बोललो ते म्हणजे मला असं वाटत होतं की पार्टनर टेस्टफुल असावा. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना ती अशी की आयुष्याबद्दल उत्साही पाहिजे आणि रसिक पाहिजे. कारण ते नसेल ना तर मग एका पॉईंट नंतर तुम्ही काही कम्युनिकेशन करू शकत नाही. तर ती स्वतः उत्तम कवियत्री आहे. म्हणजे तिला स्टेट अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे तिच्या शाळेच्या काळात विंद करंदीकरांच्या हस्ते. आणि तिला पुस्तकं आवडतात, वाचायला आवडतं, साहित्याबद्दल तिला प्रेम आहे, नाटक सिनेमाबद्दल तिला प्रेम आहे. तर मला असं लक्षात आलं की ती टेस्टफुल आहे, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरा तर ती काही शब्द असे उच्चारते जे मराठीत मला असं अरे हे कोण म्हणलं, ते बाजारातनं जिन्नस घेऊन येते. तर आता जिन्नस हा शब्द कोणी वापरत नाही. तर असे तिचे काही पेटंट शब्द पण आहेत. तर ते आम्ही डेफिनेटली आधी एकमेकांशी बोललो होतो की नो मॅटर आपलं क्षेत्र वेगळं आहे किंवा हे, पण आयुष्याबद्दल उत्साही असणं आणि रसिक असणं हे आपण कायम ठेवलं पाहिजे, कारण तेच आपल्याला मोटिवेट करेल पुढे जाण्यासाठी. एक. आणि दुसरं मला पण ह्याचा अंदाज आला की देर इज अ डिफरंट पर्सन ज्याचे एक वेगळे सेट ऑफ आयडियाज आहेत, आवडीनिवडी आहेत आणि आयुष्य आहे, त्याचा रिस्पेक्ट तुम्हाला आता करायला लागणार आहे. तर ते म्हणजे एकाच कपाटात सगळं कोंबलेलं असतं, ते आता तुम्हाला काढून कप्पे काही रिकामे करायचे, आता त्याच्यात एक जागा करायची, मग ते आपल्याला हळूहळू कमी होणार आहे. हे सगळं या सगळ्याचा अंदाज, छोटा गप्पा, ते या सगळ्याचा अंदाज आल्यामुळे आम्ही दोघे बऱ्यापैकी अकोमोडेटिव्ह होतो की हे असं आपण करूया. आणि वी स्टार्टेड रिअली स्मॉल. आम्ही गोरेगावमध्ये अगदी छोट्या घरामध्ये आम्ही दोघांनी सुरू केलं. आणि जे चांगलं झालं पुढे त्याच्यात तिच्या डिसिजन मेकिंगचा हातभार खूप मोठा आहे. म्हणजे ते तिचे डिसिजन्स आहेत, माझे नाही आहेत. की आपण पार्ल्याला शिफ्ट होऊ हा ऍक्च्युली तिचा डिसिजन आहे. आणि आय वॉज रिलक्टंट की कशाला व्हायचं, काय आता एवढी गरज आहे का वगैरे. पण त्याच्यामुळेच ती जी प्रगती झाली ती तिच्यामुळेच झाली. सो त्यामुळे ती थोडीशी ज्याला आपण भविष्यवेधी म्हणतो किंवा ज्याला फ्युचरिस्टिक म्हणतो त्याची लीप घेणारी ती आहे, कारण तिच्यात तो एक मुंबईकर पण आहे की धडाडी आहे तिच्यात, हा करून बघू काय फरक पडतो. तर ते तिने मला खूप चांगलं शिकवलं गेल्या 7-8 वर्षामध्ये. म्हणून मी त्या लिप्स त्या वेळेला घेऊ शकलो. मला त्यावेळेला मी थोडा रिजिड आणि रिलक्टंट असून सुद्धा. सो ते मला खूप मोठी गोष्ट गेल्या 7-8 वर्षातली वाटते. आणि ती तिने आधीच सांगितली होती की हे असंच असणार आहे तिच्या पण करिअरच्या बाबतीत आणि माझ्या पण. सो त्याचा खूप फायदा झाला. खूप या बाबतीत तुला पण मला विचारायचं, जसं त्याला वाटत होतं की टेस्टफुल आपली पार्टनर असावी, तसं आमचं क्षेत्र इतकं अनिश्चित आहे. तर तुला ही उडी मारताना तू काय विचार केलास? नाही, एक महत्वाचा विचार हा होता की आय डोंट नो बाकीच्यांच्या बाबतीत कसं घडतं, पण मला असं जाणवलं त्याला भेटल्यावर की तो माझं एक वर्जन आहे. म्हणजे माझ्यासारख्या कोणत्या तरी व्यक्तीला मी भेटले यासाठी मी स्वतःला नशीबवान मानते. कारण माझं असं खूप कमी बाबतीत होतं की
असं कोणतरी अचानक रॅन्डम माणूस आलाय आणि माझं त्यांच्याशी पटलंय किंवा मी इतका छान संवाद घडतोय. सो तो जेव्हा मला भेटला त्यावेळेला मला असं वाटतं की हा ऍक्च्युली आपल्यासारखा आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे माझं एक ठाम मत होतं की त्याला त्याच्या फील्डमध्ये रुची असायला पाहिजे, की तुला तुझं क्षेत्र आवडतंय का, त्याच्या बाबत तुम्ही किती आशावादी आहात. आणि आयुष्याबाबत त्याचा एक खूप छान आशावादी, म्हणजे त्याचा नेहमी विश्वास असतो की इफ यू बिलीव्ह ऑन व्हॉट यू आर डुईंग इट विल हॅपन. ते खूप महत्वाचं आहे. सो जेव्हा ते घडलं त्यावेळेला मलाही माहित होतं की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात असणार आहे आणि कदाचित आपलं आयुष्य आपण या व्यक्तीसोबत आणखी सुंदर करू शकू, ज्याच्यामध्ये त्याचाही सहभाग असेल इक्वली. सो तो मुद्दा खूप महत्वाचा ठरला. आणि दुसरं म्हणजे मी खाण्याबाबत किंवा माणसांबाबत इतका इंटरेस्ट घेऊन बोलणारी व्यक्ती मी पहिल्यांदा भेटले होते. कारण त्याला तो त्याच्या मित्रांबद्दल किंवा त्याच्या घरच्यांबद्दल इतक्या प्रेमाने बोलतो. तर तो जो आदर आहे ना त्याच्या मनात माणसांबद्दल, माणसं जोडण्याची त्याची जी कला आहे ती मला प्रचंड आवडली. सो मला हे माहित होतं की हा एक माणसात राहून काम करणारा माणूस आहे. आणि मला कामावर निष्ठा असणारी लोक प्रचंड आवडतात, ज्यांना त्यांचं काम आवडतं. आय एम लाईक आय विल बी देअर फॉर यू. आणि त्याला त्यासोबत माझंही काम आवडतं. सो तो एक बॅलन्स असतो ना की तू हे करतेस ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. हे खूप कमी वेळा सांगतात लोक. सो ते त्याने केलं जे मला खूप आवडलं. म्हणजे कदाचित आमचे त्याच्या बाबतीत मतभेद असतील. म्हणजे आमच्या लग्नात बॅनर होता ओट्स वेट्स समोसा. तर मला आमच्या मित्रांमध्ये एक ट्रॅडिशन आहे की आमचा सगळा जो कोर ग्रुप आहे त्या प्रत्येकाच्या लग्नात सगळ्यात घाणेरडं होर्डिंग मित्र लावतात. म्हणजे एक 20 बाय 20 होर्डिंग लागतं, होर्डिंग प्रॉपर. आणि येणारी जाणारी माणसं वेड्यासारखी हसत असतात त्याकडे बघून, कारण सगळ्या मित्रांचे सगळ्यात वाईट फोटो त्या होर्डिंगवर असतात. म्हणजे काहीही करतानाचे फोटो असतात. दुसरं म्हणजे काहीही मजकूर लिहिलेला असतो. आणि तिसरं म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. आणि शुभेच्छुक रॉकी पप्प्या वगैरे ते सगळं खाली असतं. तसं ते सगळं असतं. आणि द कॉम्पिटिशन इज की कोणाच्या लग्नात सगळ्यात बिभत्स बॅनर असेल असा एक सगळ्यांचा एम्बॅरेस करायचं. तर आमच्या अंकुर काकतकरच्या लग्नापासून सुरू झालं होतं 2007ला 8ला. तिथपासून आमचं जे लग्न होतं 2018ला तिथपर्यंत प्रत्येक लग्नात तो बॅनर लागायचा. आणि तसे लोकांना त्याच्यासाठी फोटो काढून ठेवायचे आधी की तू जरा घाण पोस्ट दे मग आपल्याला लग्नात वापरता येईल वगैरे असं सगळं लोक करायचे. तर ते आमच्या लग्नाचा हॅशटॅगच लोकांनी ओट्स वेट समोसा असा केला होता. आणि लोकांनी वाटेल ते त्या होर्डिंगवर लिहिलं होतं. तर हिचे नातेवाईक बघून त्यांना कळलं हे कोण माणसं आहेत, कारण ते सगळे जे फोटो होते ते सत्ता मधले सगळे ते भाऊ आहेत ना, तसे घाणेरडे फोटो प्रत्येकाचे होते. आणि ते म्हणले हे आपली मुलगी कोणाच्या हातात पडते. म्हणजे माझ्या बाबांनी असं तो बॅनर पाहिला आणि ते आले की अच्छा कोणी केलंय हे. मलाही माहित नाहीये. पण तेही भेटले नंतर त्या माणसांना आणि त्यांना लक्षात आलं की हा एक झोन आहे, माणसंच आहे ती चांगली आपल्याला. आणि आमच्या लग्नात आम्ही एक गोष्ट केली होती. आम्ही ना एक ऍक्च्युली पत्रपेटी तयार केली होती. आणि आम्ही प्रत्येकाला एक पोस्ट कार्ड दिलं होतं. आम्ही लग्नपत्रिकेचं पोस्ट कार्ड केलं होतं. आणि त्याच्या मागे एक लिहिलं होतं आमच्याकडे आता 250 लोकांचे मजकूर आहेत ते आम्ही जपून ठेवलेत. सो जेव्हा केव्हा आम्ही मुंबईत स्वतःचं घर घेऊ तेव्हा आमच्या डोक्यात एक वॉल अख्खी त्या. आणि इतकं सुंदर सुंदर लोकांनी लिहिलंय. म्हणजे काही जणांनी स्वतः घरनं पत्र आणून त्याला स्टेपल करून लावलेत. तर असं ते लोकांच्या लिखित शुभेच्छा लग्नाच्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे दॅट इज ब्युटिफुल. किती सुरेख कल्पना आहे ही. वा वा. ते आम्ही एक बादली आणि एक वरती हे त्याच्यावर आम्ही ते रंगबिंग देऊन त्याची पोस्टाची पेटी मयुरेश्वर काळे आमचा मित्र त्यांनी ऐन वेळेला ते सगळं जमवून केलं होतं. म्हणजे पण मजा आली होती खूप. मला कल्पनाच मला कधीच आयडिया नव्हती ही. दिस वॉज माय लिस्ट एक्सपेक्टेशन की माझं लग्न असं एका ओपन फार्म मध्ये वगैरे होईल. त्यामुळे माझे जे कझिन्स आहेत त्यांना असं वाटायचं की बरं का पल्लू म्हणजे तूच म्हणायचीस की कसं हे काय. म्हणजे आम्ही ऍक्च्युली असं ठरवलं की रजिस्टर्ड लग्न करायचं. आणि आमचे दोघांचेही आई वडील शक्य नाही. आमच्या घरातलं पहिलं ओके मोठं नाही. एक बेसिक तरी तुम्ही पाहिजे आम्हाला बघायचंय तुम्हाला आम्हालाही नटायचंय. आणि आम्ही म्हणजे एवढं छान करतोय तर आम्हाला पाहिजे एक सेलिब्रेशन. ओके. पण ऐकलं तुम्ही आई वडिलांचं. त्यांनी आमचं ऐकलं एवढं तर पाहिजे करायला. लग्नात अजून काय गमती जमती घडल्या? लग्नात खूप लोक होती. बापरे. मला 3 वाजता कळलं की मला एक मणका आहे. आणि तो कारण मी बसले ऑलमोस्ट सकाळी 7:30-8 पासून मी
3 वाजेपर्यंत आय वॉज स्टँडिंग. बापरे. लोक येत होती आणि नंतर आणि उत्साहात हो. खूप छान व्यवस्थित. आणि जेव्हा मी बसले त्याला मला लक्षात आलं, अच्छा ओके एक मणका मणका आहे आपल्याला जो असा एक. आमच्या लग्नामध्ये बरीच ऑब्व्हियसली या क्षेत्रातली लोक आली होती. त्यामुळे या क्षेत्रात नसलेल्या लोकांना एक प्रचंड अभयारण्याचं फिलिंग होतं की अरे हा पण दिसतोय अच्छा ही पण आहे, असं एक खूप चाललं होतं खाली. बरोबर. आणि ह्या सगळ्यात माझा एक नातेवाईकांचा ग्रुप आहे, त्यांना काय वाटलं माहित नाही, ते एका कोपऱ्यामध्ये फेर धरून नाचायला लागले. असे 30-35 जण एकमेकांच्या हातावर घेऊन ते नाचायला लागले. तर मी हिला म्हणलं की ते ऍक्च्युअली माझं नातेवाईक आहेत, पण आता माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये, मी नाहीये यांच्यात. मी त्यांच्यात नाहीये. तर असं एक ना त्या खाली प्रत्येकाचं एक स्वतंत्र त्यांनी धरलं होतं आणि त्यांचं चालू होतं. तर त्याची एवढी मजा येत होती. आणि मला म्हणजे काय म्हणतात त्याला, हे सगळं तुम्ही आयुष्यात कधीच एक्सपिरियन्स केलेलं नसतं. त्यामुळे आपण उत्सवमूर्ती आहोत, पण आपल्याला हेही बघायचं की इकडे काही चुकीचं घडत नाही ना किंवा प्रॉब्लेम नाही ना. असं एक कॉन्स्टंट आमच्या दोघांचं गेजिंग चालू होतं की अच्छा हे ठीक आहे, हा कोपरा ठीक आहे, हे अच्छा हे ठीक आहे, हे ठीक आहे. बरं ती लाईन एवढी मोठी झाली होती. मग त्याच्यानंतर ते ओपन एअर मध्येच जेवण वगैरे सगळं होतं. हे सगळं करून आम्हाला 3:45-4 वाजले. पण त्या लग्नानंतरची एक छोटी गंमत इतकी मस्त होती की आम्ही सगळे 31st मित्रमैत्रिणी बाहेर जायचो. तर आम्ही तेव्हा सगळा ग्रुप गेलो होतो पाचगणीला. तर आमच्या ग्रुपमधली जी लहान मुलं आहेत ते असं म्हणले की ते तुमचं लग्न लागले वगैरे ठीक आहे, पण आम्हाला तुमचं परत लग्न लावायचं. अरे बापरे. म्हणून त्यांनी त्या फार्म हाऊस वरनं सगळी फुलं गोळा केली, ते ओवली, त्याचे हार तयार केले मस्त. आणि त्यांनी त्या पाचगणीच्या त्या फार्म हाऊसला आमचं परत लग्न लावलं. तर त्यामुळे तिला लक्षात आलं की ग्रुप पण चांगला आहे आणि लोक पण सगळी खूप एक्साइटेड आहेत, इंथुझियास्टिक आहेत. तर त्यामुळे खूप. आणि त्याच्या आधी प्रचंड केळवणी झाल्या होत्या सगळ्या, खाऊन म्हणजे माझी वाट. न्यूट्रिशनिस्टचं काय म्हणणं होतं त्या? त्याचं पुण्यात केळवण चालू होतं, माझे पुण्यात मुंबईत चालू होतं. नाही, माझ्या केळवणाच्या बाबतीत लोकांना असं होतं की अरे तुझं केळवण आहे ना, आता तू बघच. म्हणजे कल्याणी कुलकर्णी माझी जी मैत्रीण आहे, रणजितची बायको, तिने फ्रीजवर असं एक कागद लावला होता मोठा, पट्याचं केळवण, आणि तिने एवढे आयटम लिहिले होते त्याच्यामध्ये. ते बघून मी घाबरलो. ते म्हणले नाही तुझं केळवण आहे, वेडायस का, आता तू इकडे जेवायचं आणि इथेच झोपायचंय. तर ऍक्च्युली मी जेवलो, मी तिथेच त्यांच्या घरीच झोपलो 5 वाजेपर्यंत, उठलो, चहा प्यायला आणि मग मी घरी गेलो. तर असे लोकांनी प्रचंड खाण्याचे प्रचंड लाड केले. माझ्या आई वडिलांना तेव्हा आयडिया आली की व्हॉट काइंड ऑफ पीपल आणि किती वेळ, म्हणजे कोणत्या प्रकारचं खाणं आणि सेलिब्रेशन आहे. आमच्याकडे एक बेसिक, अच्छा ये घरी, मग ते छान जे स्टँडर्ड केळवणाचं ताट त्याच्यामध्ये आणि बेसिक. आणि ह्यांच्याकडे एक म्हणजे पंगती, एक कार्यक्रम चालू आहे आणि एक नाही असे 2-3 वगैरे. आणि हा मला व्हिडिओ पाठायचा, हे बघ पल्लवी, हे बघ पल्लवी. म्हटलं ओके ओके बरं वजन वाढतंय वगैरे असं काही झालं? नाही. पण तेव्हा मी हे पण करायचो, म्हणजे वॉक आणि हे पण करायचो. मी म्हटलं रोजचं आपण एवढं खातोय, दाल बाटी चुरमे वगैरे. मग नंतर कुठेतरी थाय एकानी सगळं केलं होतं, एकानी अत्यंत साऊथ इंडियन सगळा मेन्यू केला होता. आणि काय होतं तेव्हा जस्ट माझ्या बऱ्याच फिल्म्स नाटकं रिलीज झाली होती, तर प्रत्येक ग्रुपने एक केळवण केलं होतं. तर ते म्हणजे खूप झाला कार्यक्रम, खूपच झाला म्हणजे. आणि लग्नात त्याने मला असं सांगितलेलं की आपण आपला सकाळी आहे ना लग्न, तर आपण जसं सूर्याच्या कलेप्रमाणे आपण रंग बदलू. म्हणजे सकाळचा असा पिंकिश ऑरेंज ठेवू, मग दुपारचा येल्लोइश ऑरेंज ठेवू, आणि मग संध्याकाळचा आपण असं ग्रीनिश ठेवू. तर मला खूप दडपण, कारण मला तेवढे रंग सिलेक्ट करायचे. आणि ह्याला मी म्हटलं ठीक आहे, आता हे तुझं मत आहे ना, मग मला वाटतं की तू हे घालावंस. तर म्हणाला की नाही असं नाही. म्हटलं कोण करते तुझे कॉस्ट्युम? मी तिला म्हटलं तू क्षितिजला याच्यासाठी कन्व्हिन्स कर. आणि तिने त्याला कन्व्हिन्स केलं आणि ही ओर. तेव्हा मला हे लक्षात आलं की लग्न ही एक इकॉनॉमी आहे, म्हणजे ह्याच्यात प्रचंड खर्च आहे. म्हणजे मी एका खूप मोठ्या स्टायलिस्ट माझ्या ओळखीची होती, मी तिला फोन केला होता आणि मी तिला म्हटलं की ऐक ना, असं मला लग्नासाठी हे करायचं. ते म्हणले ओ वाव ग्रेट, व्हॉट्स युअर बजेट वगैरे सगळं झालं. तेव्हा मी पहिल्यांदा हिच्याबरोबर एका महागड्या शोरूम मध्ये गेलो, कल्कीच्या, तिथे काहीतरी कपडे वगैरे बघायचे असतात. ते म्हणलं हा मस्त आहे, कितीला आहे? तर ते म्हणले 93,000. तर मी म्हणलं की मस्त, खूप छान. म्हटलं असंच आपण इथनं खाली आणि जाऊया आता घरी. कारण मी त्यांचे शोज अटेंड करायचे कल्कीचे, सो आय न्यू की त्यांच्याकडे काय काय आहे. आणि माझ्या आई वडिलांना असं वाटलं होतं की ही इथूनच घेणार आहे वगैरे. सो ही कन्व्हिन्स्ड मी. त्याच्या ऑलमोस्ट 1/4 लेसर बजेटवाला एक खूप छान गोष्ट आवडली. माझे बाबा म्हणाले बस करेक्ट, हाच आमचा जावई, इफ ही कॅन कन्व्हिन्स हर, हे जर तो कन्व्हिन्स करू शकतो ह्यांचं व्यवस्थित होणार आहे. जिंकलं. म्हटलं पप्पांना जो काय कॉन्फिडन्स आलाय
यानंतर ही वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट. मी त्यांना म्हणजे ऑल द प्रोसेस ही वॉज बिट टेन्स की असं हे कसं म्हणजे आई बाबा त्या डिसिजनवर खूपच खुश होते की अरे एवढं छान, बस हे जे आम्हाला जमलं नाही ते यांनी जमवून दाखवलं. एक्झॅक्टली त्यामुळे ते स्टायलिस्टला मी फोन केला, मी म्हटलं असंच आहे. तर ती म्हणली की ओके व्हॉट्स युअर बजेट. तर मी ऑब्व्हियसली काहीतरी आकडा सांगितला जो ऑब्व्हियसली खूप कमी होता तिच्यासाठी. तर ती म्हणली सर क्या है ना, हमारे जो दिल्ली के वेडिंग्स होते ना उनमें जो सेकंडरी लोग होते ना वो भी इससे डबल के कपडे पहनते. तर मी म्हटलं की मग राहू दे, म्हटलं मग मी बघतो माझं, कारण मला एक माहिती होतं की ते जे कपडे ते फक्त त्या दिवशीच आपण घालणार आयुष्यात, परत काय एखाद दिवशी नंतर घालू. म्हटलं एवढा मला अनावश्यक खर्च त्याच्यावर लाखो रुपये करायचंच नाहीये, जो चांगला व्यवस्थित दिसेल आपल्याला आणि ज्यात आपण कम्फर्टेबल असू. म्हटलं असंच आपण करूया. सो शिवानी पाटीलनी खूप चांगलं स्टायलिंग केलं आणि मग तिच्या बरोबर आम्ही ते करून घेतलं. म्हणजे तेव्हा मला पहिल्यांदा ते कोऑर्डिनेटेड काय असतं, ट्विनिंग काय असतं, कलर शेड, त्याच्या आधी काळे कपडे ज्याच्यात आपण कमीत कमी जाड दिसू. मी आणि माझे काही मित्र, आमचा एक ठरलेला प्रोटोकॉल होता, बेज, राखाडी, जंगली रंग, ग्रीन, आर्मी कलर, काळे हेच कपडे घालायचे आणि त्याच्यात आपण जास्तीत जास्त बारीक दिसतो, म्हणजे लपतो आपण, असा तो मुद्दा होता. लग्न ठरल्यानंतर मला लक्षात आलं अच्छा हे रंग असतात, मग हे असे घालायला लागतात, मग एक कलर कोऑर्डिनेटेड असायला लागतं वगैरे. ह्या सगळ्या जाणीवा लग्न आल्यापासून सुरू झाल्या, त्या सगळ्यात चालू आहे. कलर कोऑर्डिनेशन आहे करा. अच्छा म्हणजे मलाही ते ब्ल्यू असायला पाहिजे. बरं तर म्हटलं तुला उत्साह नाहीये का? मी कुठून शोधायचं असं? मला उत्साहापेक्षा साईजचं टेन्शन. size मिळेल का असं? कमाल. मज्जा. आणि लग्न झाल्यावर एक काही वेगळ्या गोष्टी कळतात आपल्याला, म्हणजे अनेक. आधी आपण थोडेसे प्रेमात आंधळे असतो आणि नंतर आपण जागे होतो. तर एकत्र राहायला लागतो. अर्थात 24 तास एकत्र राहिल्यावर अनेक गोष्टी कळतात. आपण दोन वेगवेगळ्या घरांमधून येतो. तर असं तुमच्या बाबतीत काय झालं? तुम्ही मुंबईत दोघच, म्हणजे एकत्र कुटुंब वगैरे काही नाही ना, सो दोघच राहायला लागलं. म्हणजे भांडण पण बिंदास करू शकतो आपण साधारण. यू डिडंट. नाही भांडण मला झोन नाही कधीच. म्हणजे राग येतो, एक शांतता, आणि मग त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं की काय मतभेद घडले आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कसं काढलं. एक कपाटातली जागा, वा वा, की मुलींचे कपडे असतात खूप, म्हणजे आणि असतात ते गरज असते, आणि ह्यांच्याकडे काही म्हणजे नसतंच ब्लॅक ग्रे. एक जीन्स, तेव्हा तर एक जीन्स किंवा 2 जीन्स, एक साधी पॅन्ट, एक शूज आणि एक फ्लोटर्स, आणि काही एक चळत टी शर्ट आणि शर्ट, आणि भरजरी जॅकेट जी काही म्हणजे काय करायचं. करेक्ट. आणि मला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या वाक्याला संसारात अनन्यसाधारण महत्व आहे की माझ्याकडे घालायला कपडेच नाहीयेत. हे जर आपल्याला बायको म्हणाली त्याचा अर्थ समजायचा की नवीन कपड्यांची बाजारात आवश्यकता आहे, आणि कितीही कपाट भरलेलं असलं तरी अजून एक काहीतरी नवीन आयटम येणार आहे, किंवा हा रंग माझ्याकडे नाहीये. दॅट इज म्हणजे लाल तो बजर वाचतो ना, तसं ते हा रंग माझ्याकडे नाही हा शब्द आला की समजायचं. तर असे काही गोष्टी त्या लग्न झाल्यानंतर कळल्या. आणि जसं मी आधी म्हटलं तसं अकोमोडेटिव्ह असणं याचं महत्व काय आहे हे मला डेफिनेटली लग्न आल्यानंतर कळलं. कारण काय आलं, लग्न झालं आमचं, 1 वर्ष गेलं आणि लगेच करोना आला. सो आम्ही 2020 हा अख्खा आम्ही दोघंच घरात कन्फाईंड होतो. तर तेव्हा मला असं वाटलं लार्जली आम्हाला उत्साही ठेवण्यामध्ये किंवा आम्हाला बांधून ठेवण्यामध्ये तिचा खूप मोठा हात होता. कारण तिने ती एक दिवसाची पूर्ण सवय लावली होती की सकाळी उठून हे एक इम्युनिटी टाईप ड्रिंक आहे ते प्यायचंय, मग अमुक करायचंय, मग मी सगळ्या भाज्या घालून पराठे करणारे ते खायचे. सो ते जे एक रुटीन तिने सेट केलं होतं ना, त्याचा आम्हाला जबरदस्त फायदा झाला. आणि दुसरं, आम्हाला दोघांनाही फिरायला खूप आवडतं. सो आम्ही असे टप्पे ठरवले होते की हे आपण एक टप्प्याने करूया. सो आम्ही 2019ला आम्ही आग्र्याला गेलो होतो ताजमहल बघायला, आणि आम्हाला ताजची नाईट टूर मिळाली होती. सो कोजागिरी पौर्णिमेला रात्री आम्ही ताजमहल पाहिला. तर आमच्या फिरण्याच्या बाबतीमध्ये अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी झाल्यात ज्या आम्हाला गेल्यानंतर असं आलं की इट वॉज डेस्टिन्ड. म्हणजे आम्ही तेव्हा ठरवलं होतं की आपण 2024ला पॅरिसला जायचं ऑलिम्पिकला, काही झालं तरी. आणि आम्ही गेल्यावर म्हणजे 2024ला पॅरिसला ऑलिम्पिकला. तर अशा गोष्टी आम्ही ठरवून, म्हणजे त्याचं पण आम्हाला एक आनंद व्हायला लागला की दोघांनाही ते करावंसं वाटते, बघावंसं वाटते, आणि आपण ते एकत्र मॅनिफेस्ट करून करूया. तर असं त्याची पण म्हणजे ते स्वप्न बांधणी याला म्हणतात की चला हे एकत्र करून बघू. तसेही आम्ही ते करायला एकत्र शिकलो. आणि तिसरी गोष्ट ट्रान्सपरन्सी, जो मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो की
ज्या काही फेजमधनं मी जात असेल किंवा ती जात असेल ते आम्ही ट्रान्सपरंटली एकमेकांना सांगायचा प्रयत्न केला. एस्पेशली माझ्या बाबतीमध्ये इतकी वोलटॅलिटी या क्षेत्रामध्येच आहे की सकाळी उठल्यानंतर वाटतं की आता सगळंच चांगलं होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत 50 लाख रुपये घरी येणार आहे आणि मग संध्याकाळी कळते की अरे त्याला अजून वर्षभर आहे. तर असं रोज काही ना काहीतरी होऊ शकतं. तर ती जी दोलायमान परिस्थिती असते ती तिने खूप चांगली अँकर केली पूर्ण वेळ आणि ते म्हणले की काही फरक पडत नाही, आपण जे आहे ते बघू, आपण आपलं ओरिजिन जे आहे किंवा कोर जे ते स्ट्रॉंग ठेवू, बाकीच्या गोष्टी होत राहतील. तर तिने माझा स्वभाव बदलायला खूपच कारणीभूत आहे. त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल अबाउट दॅट. कारण ती प्रॅक्टिकलिटी तिच्यात खूप चांगली जी माझ्यात नाही. मी थोडासा भाबडेपणा, इमोशनॅलिटी किंवा वल्नरेबल जास्त होतो, पण तिने मला जिथे जिथे ते अँकर करायचं ते खूपच चांगलं केलं. खरंच खूप कौतुक आहे, कारण आमच्या क्षेत्राविषयी अचानक तुला कळणं, कारण इतकं अनिश्चित आहे ते, आणि त्याला सपोर्ट करणं डे 1 पासून. वा वा, खूप माणूस कौतुक चांगला तुझं. असला की होतं. कारण इवन म्हणजे जो कोविडचा काळ होता त्याच्यामध्ये झालं असं की एकतर रिसोर्सेस खूप कमी होते आणि समहाऊ ते माझ्या आई वडिलांकडून सुद्धा आलंय की कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी सुद्धा तुम्ही भविष्याचा विचार करा, पण आत्ताचं जगणं विस्कटू देऊ नका, ते पुढे नेत राहायला पाहिजे. त्यामुळे मला ते तिथून माझ्यात आलंय. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल काही झालं, जसं कोविड आला, तर मॅक्सिमम वर्स्ट व्हॉट कॅन हॅपन, काय होऊ शकतं, सगळं थांबेल, थोडे दिवसासाठी आवक कमी होईल, आर्थिक म्हणा किंवा जी काही आहे ती, पण आपण एवढं करून ठेवलंय का किंवा केलंय का किंवा आपल्याकडे आहे का की हाऊ मच वी कॅन सस्टेन, आपण कितपत करू शकतो आणि जे आहे ते वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, हा खूप मुद्दा महत्वाचा आहे. सो दुःखाचं भांडवल न करता त्याच्यामधून तुम्ही त्याच्यावर उभं राहून पुढे जाणं हा जो मुद्दा आहे. कारण इव्हन कोविडमध्ये माझं प्रोफेशन सुरू होतं आणि असे खूप जण यायचे जे खरंच तुटलेले होते की काहीच होत नाहीये. म्हणजे आता डाएट म्हटल्यावर सगळ्यांना वाटतं अरे किती महाग गोष्ट आहे ही, पण खरं तर ते नसतं. आणि ते लोकांना समजावून सांगायला की तुम्ही डाळ खिचडीत सुद्धा तुमचं डाएटच आहे, पण ते तुम्ही प्रोग्रेस कसं करता. किंवा अनेक जण आजारी पडत होते, तर ते इम्युनिटी शॉट आपण आपल्यापुरतं काय बेटर करू शकतो, जिथे आपण बेटर राहू शकतो. आणि त्याच्यामध्ये मला माणसांचे स्वभावही कळत राहतात की अच्छा ह्या माणसाला हे असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. सो त्यामुळे एक थोडंसं अंडरस्टँडिंग आहे की अच्छा हे असं आहे का, मग आपण हे असं करू शकतो. त्यात आम्हाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी मला आमचा प्लस पॉईंट वाटते, तो खूप माझ्यासारखा असल्यामुळे एक मला माहितीये की अच्छा ओके हे असं होईल ना, ठीकच आहे. तर त्याचंही तेच आहे की अच्छा हे आहे ना, मग आपण बघूया. म्हणजे अनेकदा मला ज्या गोष्टींची भीती वाटते की अरे बापरे आता हे प्रोजेक्ट करायचंय, काय वाटतं तुला मी करू का, तर तो म्हणतो तुझ्या मनात शंका आहे का, नाही मग कर की, का कोणी थांबवलंय तुला. म्हणजे आधी असं की मी चर्चा करायचं आणि अरे बापरे ह्याला विचारूया, त्याला विचारूया, पण ते स्ट्रॉंगली जाणवलं की तुला हे जर स्ट्रॉंगली वाटतंय तर मग ते तू करच. तर तो डिसिजन मेकिंग मधला जो ड्युरेशन आहे ते पटकन कमी झालं त्याच्यामुळे, ज्याने थोडंसं वेगवान पण झालं गोष्टी झाल्या. आणि त्याच्यात त्याची मला खूप मदत झाली. कारण तो असा तो घरातला मोठा मुलगा आहे ना, त्यामुळे तो असा एक खंबीर उभा असतो, पण एक छोटीशी ती धाकधूक असते ना की अच्छा हे मी करतोय पण मी हे करू का. आणि माझं असं आहे की आपण करूया, की म्हणजे हे असं आहे तर आपण हे करूया, कसला विचार करायचा आहे, करून तर बघूया मॅक्सिमम काय होईल. की आपण कदाचित थोडे मागे पडू पण आपण पुढे जाण्याची ताकद ठेवू शकतो. सो त्याच्यावर आय थिंक कोविड आम्ही खूप व्यवस्थित हे केला. आणि मला असं वाटतं की तिचे आई वडील आणि माझे आई वडील या दोन जोडप्यांकडे बघून पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. म्हणजे तिच्या घरात पण तिच्या वडिलांनी ज्या पद्धतीने ते घर सगळं सांभाळलंय ते एक असेल, माझ्या घरामध्ये माझ्या आईने ज्या पद्धतीने घर सांभाळले ते असेल. सो ते ना कितीही कमी रिसोर्सेस असले, कितीही त्रास असला, कितीही मर्यादा असल्या तरी कशामध्ये आनंद मानायचा हे तिच्या घरच्यांनी तिला आणि माझ्या घरच्यांनी मला खूप चांगलं शिकवलंय. तर त्याचा आम्हाला एकमेकांबरोबर जगताना रोज फायदा होतो. एक मला बेसिक असं वाटतं ना की हाऊ ग्रेटफुल यू आर. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की आज आम्ही पार्ल्यात राहतो, तर 5 वर्षापूर्वी हे स्वप्न होतं की कधीतरी आपण पार्ल्यात येऊ आणि इथे आपलं घर असेल आणि आपण रेंटवर का होईना पण चांगल्या मोठ्या घरात राहू. तर एक तो टप्पा म्हणजे आधाशीपणा न करता एक टप्प्यावर तो मिळणं, याच्यावर म्हणजे आमच्या दोघांचाही त्या प्रोसेसवर विश्वास आहे. आणि दुसरं तिच्या घरच्यांना आणि माझ्या घरच्यांना अजूनही त्याचा अप्रूप आहे की अरे बापरे तुम्ही एवढं भाडं भरता. पुण्यात म्हणजे आपली भाडी ऐकली तर वेडे होतात. एक्झॅक्टली. तर त्यांना अजूनही ते तसं आहे, पण ते
एक एक टप्पा आम्ही हळूहळू करतो आणि आम्हाला त्याची काही घाई नाहीये. सो दोघांचंही ते की दोघांनी आम्हाला घाई नाही, प्रोसेसवर विश्वास आहे आणि एकमेकांच्या सोबत ते करायचं आहे. सो असं ते आणि कधी कधी आम्ही काही जी अशी आर्थिक गणित आहेत ती आमच्या आई वडिलांना प्रूफ सकट सांगतो की हे करतोय पण ह्याच्या मागे हे रिझन आहे. मग त्यांना घाबरू वाटतं नका. रॅशनल आहे, correct. ठीक आहे, पण तुम्ही खंबीर राहा. Correct. आणि त्यांचं एक असतं की चांगले डिसिजन घेतले तर आम्ही आहोतच तुमच्या मागे. पण असं एकदम, कारण गोरेगाववरून पार्ला वॉज अ डिसिजन फॉर देम. आणि ते पण असं झालं होतं की एक घर पाहिलं होतं आणि मला असं झालेलं की मी इथे एवढं रेंट देत नसते. तर कारण मी मुंबईकर असल्यामुळे आपले काही नॉर्म्स असतात की इथे मुंबई संपते किंवा इथून पुढे आपण राहू शकत नाही वगैरे वगैरे. तर मी माझ्या मैत्रिणीला एक मेसेज केला होता खूप घाबरून की अरे बापरे आपण इथे जाणार का आता आणि इथे का रेंट भरायचा एवढा. तर तिने मला सांगितलं हो एक आहे सॉरी मी बघ इंटरप्ट म्हणून. करतो. आम्ही एक घर पाहिलं होतं, जे घर पूर्ण किस्सा. आतमध्ये गेल्यानंतर मी उघडलं आणि म्हणलं अरे क्या बात आहे, काय सुंदर ग्राउंड आहे. तर हे म्हणली नाला आहे तो नाला शेजारी. तर कारण मी म्हटलं खिडकी की उघडली, अर्धा नाला आहे, तिला तो अर्धा नाला दिसत नाला होता आणि आणि मला अर्धा अर्ध ग्राउंड दिसत होतं. तर ती म्हणली इथे मी काय राहणार व्ह्यू, नाही. काय व्ह्यू आहे हा. तर मी म्हटलं कोणता व्ह्यू, मला इथे आणि इथे नाला आहे आणि इथे क्रिकेट ग्राउंड. कितीही तुम्ही पॉझिटिव्ह असाल तरी अर्धा व्ह्यू हा नाल्याचा आहे. आणि मी खूप घाबरले होते कारण त्या घराचा दरवाजा आणि लिफ्टचा डोर हे एकमेकाला धडकत होते. तर मला असं दिसलंच की इथे मी रोज येणार आणि हे इथून नाही सुरुवात का आणि एवढा रेंट देणार परत. म्हटलं हे नाही होणार कितीही छान घर असलं तरी. आणि मी त्या दिवशी संध्याकाळी माझ्या मैत्रिणीला फोन केला, म्हटलं ऐक ना, इफ देर इज समथिंग प्लीज मला सांग. तर थँकफुली तिचा 1 तासाचाच मेसेज आला आणि तिने मग त्यांच्या एका माणसाचा नंबर दिला ज्यांनी मला एक घर पाठवलं. हा जेव्हा घरी आला रात्री तर म्हटलं ऐक ना, आणि हा त्या काकांना सांगून आलेला गोरेगावचा, मैं आपको कल, ते तुला आवडलं मी त्यांना म्हटलं मला आवडलंय. तो म्हणाला सर मैं आपको कल डिपॉझिट दे रहा हूं आणि हे कर रहा हूं. म्हटलं अरे बापरे एवढं झालं ह्याचं. तर हा रात्री आल्यानंतर मी त्याला म्हटलं ऐक ना, मी एक आगाऊपणा केलाय, एक घर आहे पार्ल्यात आहे पण रेंट सेम आहे, तर तू जरा बघणार का. तो म्हणाला चल आपण उद्या करून देऊया. म्हटलं ओके असं आहे का. नाही, मी फोटो पाहिले आणि अगेन तेच मी फोटो पाहिला म्हटलं की आउटस्टँडिंग घर आहे. म्हटलं सुनील भाई म्हणून आहेत त्यांना फोन करूया. त्यांना फोन केला आणि आम्हाला काय वाटलं, आम्ही दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन गेलो. आम्ही घर पण नव्हतं पाहिलं, आम्ही पैसे घेऊन गेलो. आम्ही घरात एंटर केलं, म्हटलं हे पैसे डन. असं Vibe पण असते ना एक्झॅक्टली घराची. एक्झॅक्टली. म्हणजे मला ती आधी भीती होती की हा आता केलाय खरा आगाऊपणा, पण ह्याला जर घर खूप आवडलं असेल तर म्हटलं नाही हे आवडण्याजोगं आहे, ह्याला पण आणखी छान बनवूया. सो त्याने ते केलं. त्यामुळे वी आर हॅपी. तुम्ही पार्ल्यात आलात. मारल्या झालो आम्ही. वा वा कमाल. आपण आई वडिलांविषयी बोलत होतो तर मला तुमचं हिच्या आई वडिलांची नातं म्हणजे क्रिसक्रॉस नातं कसं आहे तुझं ह्याच्या आई वडिलांची नातं. एक तर मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की ते खूप थँकफुल आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की वाढदिवस. ओके, सो माझ्या घरी एवढं कौतुक नसतं वाढदिवसाचं की वाढदिवस आहे. मला जेव्हा मित्रमैत्रिणींचे फोन येतात त्यावेळेला बाबा म्हणतात हा हॅपी बर्थडे. एक बेसिक म्हणजे आफ्टर सर्टन एज, म्हणजे शाळेत वगैरे असताना, Correct. पण नंतर कॉलेज नंतर मोठी म्हणजे झाली बऱ्यापैकी इंडिपेंडंटली अच्छा तिचं आहे ओके असं. आणि ह्याच्या घरी आल्यानंतर मला लक्षात आलं की इट्स अ सेलिब्रेशन फ्रॉम 12 रात्री 12 वाजता चालू की होतं. अरे क्षितिज वगैरे. आणि माझं आणि मला आश्चर्य वाटायचं की मलाही विश करतायत. मला कौतुकच वाटायचं की ओ हे 12 वाजताच विश करताय, ओके ओके. मग केक, मग आवडते पदार्थ करणं त्या की अच्छा तुला काय आवडतं वगैरे असं विचारून. सो ते मला खूपच छान वाटलं होतं की छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दे आर व्हेरी सॉफ्ट स्पोकन आणि त्यांचं असं असतं तुम्हाला असं वाटतंय का, बरं बरं. माझ्याकडे कसं असतं की अच्छा तुला हे वाटतंय, मग ते का वाटतंय, मग त्याचं रिझनिंग काय, मग ते कसं पुढे त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याचा विचार केलाय का, असं एक अनालिसिस होतं चालू होतं. आणि सो मला तो आय थिंक मुलींच्या घरातला आणि मुलांच्या घरातला हा ड्रास्टिक डिफरन्स आहे. म्हणजे मला माझ्या घरी सवय होती की बाप्पा मी चालले बरं का, किंवा मी आता इथे जाणार आहे, किती वाजता येणार आहेस, तर मग मी अमुक वाजता येणार आहे, हे सगळं सांगून जायचे. ती सवय मी ह्याच्या घरी नेली होती. तर एक दिवस माझा भाऊ मला म्हणाला आता आपण चाललोय तर आता सांगत बसू नको, किती वाजता निघणार, कधी येणार, निघ पल्लवी तू डायरेक्ट. तर मला झालं की बरं असं आहे का, ओके ओके. तुम्हाला बहीण नाहीये नाही, आमच्याकडे एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट आहे. इकडे 3 बायका 1 पुरुष, आमच्याकडे 3 पुरुष आणि 1 बाई. तर तो एक्झॅक्ट मिरर इमेज आहे म्हणजे. त्यामुळे
आणि माझे आई वडील दोघेही जॉब करणारे होते. सो मला कशी सवय आहे की आपलं आपलं करत जायचं. म्हणजे जखम झाली, धुवायची, एक काय ऑइंटमेंट लावायचं, यू आर गुड टू गो. मुंबईकर. ह्यांच्याकडे असं होतं की अच्छा जखम झाली तर मग ते जास्तच जाणवतं, अरे बापरे मला जखम झाली. आणि मग आता मी एकदम मला असं होतं की ओ ठीक आहे मी, तर त्यांना असं वाटतं ही काहीच का वाटत नाही. एवढी प्रॅक्टिकल कशी काय? प्रॅक्टिकल. म्हणजे बेसिक एक लग्नात रडतात नाही का मुली जाताना, तर मला जनरली जसं रडू खूप येत नाही. अगदीच काहीतरी मी असं इमोशनल बघितलं तर, आणि रेअरेस्ट वाला केस. ओके. तर माझ्या लग्नात मला हे माहित होतं की मी पुण्यातून मुंबईत येणार आहे, मी गोरेगावलाच येणार आहे. तर मी आपलं एक छान वगैरे, ह्याची आई रडे, माझी मामी वगैरे इतक्या रडत होतात. तर माझा ऍक्च्युली माझ्या बहिणीकडे फोटो आहे की माझे डोळे असे आहेत, माझ्या मामीने मला मिठी मारली, का रडते एवढी? बाकीची लोक रडतात आणि मी ती मुंबईत अशी- चालली आहे असं. आणि माझी बहीण म्हणाली अगं दीदी एक थोडस, म्हटलं अगं मला आय वॉज हॅपी Correct, किती की गोड. मी आता इथे पुण्यात आहे आणि त्यानंतर मी गोरेगावलाच येणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. हो ठीक आहे. तर ह्याच्या आईला कधी कधी असं वाटतं की हिला इमोशनल आहे की नाही, कारण लागलं की असं एक आय एम गुड. आणि ते थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं आमच्या घरूनही आलं की खूप वेळ रडत बसू नका, तुम्ही पुढे चला, सोल्युशन काढा. सोल्युशन काढा आणि वर्क ऑन इट. सो त्याला गोंजारत नका बसू. त्यामुळे मला त्याच्या घरी जाणवलेला डिफरन्स आहे की दे केअर अ लॉट, की अच्छा असं झालंय का, मग ते काय आहे वगैरे. आणि मला असं होतं की हो हे असं झालंय, असं आहे, ओके आता पुढे जाऊया. Correct, correct. तुझं तुझं कसं कसं नातं? नाही, मला एकदम मला त्यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी प्रचंड जबाबदारीने आतापर्यंत सगळ्या गोष्टी पार पाडल्यात. आणि त्याच्यामध्ये काकांच्या बाबतीत मला असं लक्षात आलं की त्यांना इमोशनली बोलायला दुसरा मेल फ्रेंड किंवा असं कोणी नाहीये. नव्हतंच. हा, बिकॉज ही वॉज कॉन्स्टंटली बर्डन्ड बाय द रिस्पॉन्सिबिलिटी. एक रिस्पॉन्सिबिलिटी मोठी होती घरामध्ये. तर मला असं वाटलं की त्यांची आपली मैत्री झाली ना तर त्यांना खूप एक प्रकारचा रिलीफ मिळेल. इट्स नॉट जस्ट की आमची मैत्री होणं एक. आणि दुसरं, बऱ्याच वेळेला असं होतं की काही मर्यादांमुळे, म्हणजे आता काकूंना वॉकरनी त्या चालतात कारण त्यांचा 30-1 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता मोठा. तर त्यांना खूप गोष्टी ना बघायला किंवा करायला मिळालेल्या नाहीये ज्या आता करणं शक्य आहे. तर मी त्यांना अशा गोष्टी करतो ज्या त्यांना एक्सपिरियन्स वाईज नवीन असतील. म्हणजे अगदी छोटं एक्झाम्पल की परवा पहिल्यांदा आम्ही त्यांना गझालीमध्ये घेऊन गेलो. तर त्या 35-40 वर्षात पहिल्यांदा त्या एका हॉटेलमध्ये येऊन त्या तिकडे जेवल्या. तर आता त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासाठी आपण काय महिन्यातनं 2दा जाऊन जेवत असो. तर मला असं वाटलं आमच्याकडे काय होतं की हॉटेलमधून आम्ही मागवतो, हा. वी डोंट गो टू द रेस्टॉरंट. कशाला उगाच? सो गझालीचं जेवण जेवलेलं आहे, पण जाऊन त्यातून जर हा असेल तर हा एक वातावरणही छान निर्माण करतो. So त्यांना ते आवडतंच. नाही, मी म्हटलं की असं आमच्यासोबत ह्या आहेत. तुम्ही फोन करून आधी सांगितलं की आम्हाला टेबल जर मिळू शकलं तर बरं होईल. मग ते टेबल मिळालं गर्दीत सुद्धा. तर त्यांना त्याचं खूप अप्रूप होतं की अरे असं मिळतं, मग आपण जाऊन बसू शकतो, ते वॉकिंग फ्रेंडली आहे आपल्याला. तर मला असं वाटलं की मी हे लग्न केलं तेव्हा मला त्याची जाणीव नव्हती. पण जशी जशी व्हायला लागली तसं मला लक्षात आलं की त्यांचे पण काही अनफुलफिल्ड गोष्टी आहेत ज्या आपल्या मार्फत होऊ शकतात पूर्ण. आणि त्याच्यात खूप सौंदर्य आहे. म्हणजे ती खूप ब्युटी आहे की ते मुलगा म्हणून तुम्ही जर ते पूर्ण करू शकलात. म्हणजे मी त्यांच्या रोज मागे लागतो की तुम्ही कुठेतरी ट्रिपला जा, आणि त्या मला रोज म्हणतात नाही शक्य नाही, असं जाता येतं का ट्रिपला वगैरे, मला शक्य. म्हणलं तुम्ही जा, मी ती सगळी व्यवस्था करतो. आपण फ्लाईटमध्ये बघू, व्हीलचेअर्स असतात, हे असतात ते असतं. मला एवढंच वाटतं की त्यांनी डिनाय करू नये जे सुख त्यांना आता मिळू शकतं. एवढाच माझा मुद्दा असतो. त्यामुळे हिच्या बाबांनी मी म्हणलं की माझे बाबा आणि तुम्ही असं तुम्ही दोघंच एकदा ट्रिपला जा. आणि त्यांना प्रचंड उत्साह आहे. त्यांना प्रचंड उत्साह. हा, बॉईज ट्रिपला तुम्ही जा, कारण त्या दोघांनी खूप कष्टात आयुष्य काढलंय. आणि आता त्यांना एक 8 दिवस का होईना टाइमपास किंवा मजा करायची गरज आहे. तर त्यामुळे आमचं आता या वर्षीचं एक आमचं हे आहे की त्यांना दोघांना ट्रिपला पाठवायचं. आणि त्यांचं खूप छान इक्वेशन. हो, एक्झॅक्टली. म्हणजे आता ह्याच्यामुळे माझी आई पहिल्यांदा तिने नाटक पाहिलं थिएटरमध्ये जाऊन. कारण आधी तिला भीती होती की, आणि ती आम्हाला हे म्हणायची की सीट्स डीप असतात तर मला बसता येणार नाही. यावेळेला पहिल्यांदा ती पिलो घेऊन गेली, मोठी असते ती, तिने चेअरमध्ये ठेवून तिने व्यवस्थित 1.5 तास नाटक पाहिलं, मध्ये ब्रेक घेतला, परत 1.5 तास पाहिलं. तर तिचाच कॉन्फिडन्स वाढला की हे मी करू शकते. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. नाही, सो आम्ही असं ते एकमेकांच्या सोबतीने त्या गोष्टी करतोय, त्यामुळे त्याची खूप मजा येते. वा वा, कमाल. आता आपण तुमच्या आठवणींमध्ये रमलोय सुरुवातीच्या. तर आपल्याकडे एक आठवणींची सफर असते. तुमचेच काही फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यावेळेचे काही किस्से असतील, तो फोटो कुठला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा.
हा याच याच दिवाळीचा आहे. दिवाळीचा फोटो. दिवाळीचा फोटो Yes. येस येस. दिवाळीला आमचं हे ट्रॅडिशन आहे. आमच्या घरामध्ये तो कंदील जिथे लागतो ते आम्ही एक अख्खा फॅमिली फोटो काढतो काढतो आणि सगळेजण. स्वतःच. आणि त्याच्यात आमचा एक म्हणजे आमची 5 जणांची फॅमिली पण आमचा एक 6वा मेंबर पण आहे. म्हणजे रोहित म्हणून माझा एक मित्र आहे, तो माझ्या भावासारखाच आहे. त्यामुळे तो घरी आल्याशिवाय आमच्याकडे दिवाळी आमचा फोटो 6 जणांचा येतो. तर त्यामुळे तोही आमच्याकडे एक महत्वाचा एलिमेंट आहे, रोहित देशपांडे हा. आणि ही पुणे असल्यामुळे एक बेनिफिट असतं की बाल्कनीज आणि मोठ्या जागा. मोठ्या जागा आणि मोठ्या खिडक्या Correct. ज्यातून व्ह्यू असतो खरा, हिरवा वगैरे, आकाश वगैरे. आकाश वगैरे. सो हा आमचा फोटो कॉर्नर आहे जिथे आमचे फोटो मॅक्सिमम Yes. असतात पुण्यातले. येस. फोटो. या फोटोची गंमत अशी आहे की मी पहिल्यांदा आयुष्यात घड्याळ घातले. हो. मी कधीच आयुष्यात घड्याळ घालायचो नाही, कधीच नाही. मला माझे मित्र परवा वाढदिवसाला आले आणि त्यांनी मला बाजूला घेऊन मला इतकं धोपटले, काय रे घड्याळ कधी ना घालायला लागलास तू? तर म्हणलं अरे ते वगैरे. कारण काय झालं, मला अनेक फिल्मना प्रीमियरना वगैरे मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन काढून घड्याळ गिफ्ट केली होती. आणि तेव्हा माझ्या डोक्यात एक काहीतरी होतं की घड्याळ आपल्याला धार्जिण नाही आणि घड्याळ नको वगैरे, असं ते तेव्हा वाटायचं, का माहित नाही. आणि मला घड्याळ प्रचंड आवडतात. तर मे बी तिला पहिल्यांदा गिफ्ट घड्याळ केलं होतं, ते त्याच्यावर एनग्रेव्ह करून वगैरे ते सगळं करून केलं होतं. पण नंतर ती मला म्हणली आता तू काही झालं तरी घड्याळ घाल. ते म्हटलं बरं ठीक आहे, चला आपण हा एक प्रयत्न करून बघू. तर ते घड्याळ घातलेलं बहुतेक पहिलाच फोटो असेल माझा, मागच्या वर्षी मागच्या दिवाळीत. तेव्हापासूनच तू लहानपणापासून आता आता घड्याळ अगदी, घातलं. अगदी. म्हणजे तो मला ते घड्याळ गिफ्ट करताना असं म्हणाला होता की खरं तर मी घड्याळ घालतच नाही, तर मी माझ्या आयुष्यात कोणाला तरी गिफ्ट केलेलं हे पहिलं घड्याळ आहे. हो अगदी 100%. त्यामुळे घड्याळ गिफ्टही करत Yes. नव्हतास कधी. हा आता आपला अॅनिव्हर्सरीचा फोटो आहे. आम्ही सेलिंगला गेलो होतो गेटवेला. आणि म्हणजे मला असं जाणवलं आपण जनरली ते रिट्रीट्सना जातो किंवा मेडिटेटिव्ह गोष्टींना, आणि एकतर मला समुद्र प्रचंड आवडतो. मला डोंगर प्रचंड आवडतो. आणि कारण एक शांतता जी असते ना, म्हणजे आम्हाला नेहमी असं फिरताना जाणवतं की आपल्याला ऐकू आली पाहिजे, त्यांचा आवाज ऐकायला आला पाहिजे. तर गेटवेचं सेलिंग हा आमचा गेली 3 वर्ष वगैरे प्लॅन चालला होता, होता. आपण जायचंय. तर यावेळेला तो योग जुळून आला. आणि ह्याला थोडी भीती वाटते समुद्राची. समुद्र की बोट हलते? बोट इट वॉज बोट प्रॉपर. आणि ते सनसेट पॉइंटला घेऊन जातात. बोटीपेक्षा आपल्या वजनाची भीती वाटते, त्यामुळे बोट उलटेल वगैरे. आणि प्रचंड भीती. बरोबर असं तुम्ही ठरवलं, तिकीट काढलं की मग तुम्हाला इन्स्टावर वगैरे फीड येतात की बोट उलटून 4 जण पडले वगैरे, ह्याला येतातच किंवा येतात. लोकांच्या बॅगा बालीमध्ये समुद्रात पडल्या वगैरे. मी म्हटलं सगळं आपल्याला करेक्ट भीत्या पाठी मांडतात. म्हणजे आय थिंक त्याची पाण्याची भीती घालवण्यात माझा खूप आय विल टेक दॅट क्रेडिट. पण मग स्विमिंग वगैरे? नाही, स्विमिंग वगैरे मला. अरे पुण्याचा मुलगा, तुला स्विमिंग मला इनफ लोक पाण्यात पाहतात. त्यामुळे पाण्यात असायची गरज नाही. सो मी गेली भीती. हो भीती बऱ्यापैकी गेली आय गेस. आणि इथे तो खूप खुश होता, पण त्याला हे कळलं की आपण आलोय खरे. आणि खूप शांत होतं एकतर तिथे, प्रचंड शांतता होती. आणि मुंबईत खूप कमी वेळा आपल्याला अशी शांतता अनुभवायला मिळते. आणि ते काकाही खूप कमी बोलणारे होते, त्यामुळे आम्ही दोघं छान. माझी पाण्याची भीती हिच्यामुळे गेलीये आणि कधी कधी वाढली पण आहे. आम्ही ऋषिकेशला राफ्टिंगला गेलो होतो न्यू इयरला. एकतर ते ऋषिकेशचं पाणी 3 वगैरे टेम्परेचर होतं त्या पाण्याचं, मला प्रचंड आवडतं. आणि आम्ही बसलो होतो आणि तो मला म्हणला तुम्ही एकदम हे दिसतंय, तुम्ही कॅप्टन व्हा. नाही, तर मी म्हटलं कॅप्टन म्हणजे तो म्हणला म्हणजे सगळ्यात पुढे तुम्ही बसा. सगळ्यात गमतीचा किस्सा, आम्ही 6 जण गेलो होतो. त्यापैकी 2 मुलगे, बाकीच्या 2 जे नवरे होते ते म्हणाले आम्ही नाही येणार राफ्टिंगला, काय डेंजरस आहे, कारण ते पडाव असतात ना. त्यांनी ऐन वेळेला काढता पाय घेतला. ही वॉज द ओनली गाय जो तो सूट घालून आला होता. 4 मुली आणि मी एकटा, आणि तुम्हाला तुम्ही कॅप्टन व्हा. आणि मनात भीती. बरं तो माणूस त्याला चेव चढतो ना, तो जो चालवणार असतो त्याला दाखवायचे असतात स्वतःचे स्किल्स. हा रॅपिड किती भारी आहे, मग इथे खाली आत जाऊन वर येतो वगैरे. तर मी म्हटलं भाई, तो म्हणाला रेडी की हा बोट अशी पकडे, सुनो ना सुनो सुनो. आणि मला यायचं की नाही. आणि मला काय झालं, मला तेव्हा अगदी बारीक पण लिगामेंट इंजुरी झाली होती, तर मी अजून घाबरलो होतो. त्याच्यात त्याचा उत्साह दुप्पट, मग त्याचा उत्साह वाढवायला. आणि आम्ही वेल प्रिपेअर्ड होतो बरं का, इक्विप्ड होतो आम्ही, कोणी बुडणार नव्हतं. पण ही व्यक्ती त्याला म्हणे की अरे सुनो क्या बोल रहे हो आप, क्यों उनको बोल रहे हो, नीचे उतरो. आणि ह्या उतरल्या खाली पाण्यात, पण ते करतातच. ते फ्लिप केली, खाली उतरल्या. आणि ह्या म्हणल्या आता हा रॅपिड आपण पाण्यातनच करूया वगैरे.
तर मी म्हणलं मी असं खाली यांना बघतोय ह्या मुलींना, त्या खाली पाण्यात आहेत, त्यांचे फक्त चेहरेवर दिसतात वगैरे, आणि त्यांना भयंकर प्रचंड उत्साह आहे. नाही आम्ही असे मस्त रिलॅक्स करत तू होतो. उतरला तर नाहीस पण ती मी- बोट उलटी गेली तर मी- पडला नाही हा. एकदा फक्त तो खाली आला. मी उतरून लगेच परत वर गेलो, धरून. कारण मी म्हटलं उतरून आपण आपल्या वस्तुमानामुळे जर बुडलो खाली तर हे वाचवायला कोण येणार, म्हणून मी परत वर आलो. हो, तरी. तर मी पण ती म्हटलं, मनातली भीती असते ना आणि त्याला. हाईट अशी की आम्ही हे सगळं केलं आणि आम्ही कुडकुडत होतो, कारण आम्ही अशक्य हे ते होतं. पाणी खूप थंड आणि होतं. आमचे जे 2 मित्र ज्यांच्याकडे आमच्या सर्वांचे कपडे होते ते दुसरीकडे निघून गेले होते. ते कपडे घेऊन तर कपडे आम्ही घेऊन, पाऊण towel आणि तास कपडे कुडकुडत घेऊन. असे उभे होतो, त्याच्यामुळे मी आजारी पडलो. आणि 31st तो जो 31st आहे तो मी रूम मध्ये पनीर टिक्का आणि गरम पाणी असं घेऊन 31st काढलेला आहे त्या सगळ्या राफ्टिंगमुळे. त्यामुळे असा आमचा समुद्राचा अनुभव, पाण्याचा अनुभव. आणि इथे पण मी त्याला म्हटलं थोडा हात घालूया आपण पाण्यात. अगं नको पल्लवी, ते तू एकदम पुढे जाऊ नको ग, ते काय उलटली. म्हटलं कशी उलटेल ती, बॅलन्स नाही, नाही ती असं आमच्या- आपल्याला वाटतंय. थांब जरा तू. नाही ती भयंकर ऍडव्हेंचर. आम्ही नेपाळला गेलो होतो ना, तर ती म्हणली मला बंजी जम्पिंग करायचे. तर मी म्हणलं की अगं, ते म्हणली हो मला. आणि आमच्या सगळ्यांमध्ये ती एकटीच होती जिला करायचं होतं. आणि आमचे मित्र इतके भारी आहेत की ते तिचं बंजी जम्पिंग करताना माझं शूटिंग करत होते की ह्याच्या रिएक्शन्स कशा बदलत आहेत. तर ऍक्च्युली व्हिडिओ माझा आहे वा वा. की कसा हा आता जप करतोय, कसा हा देवाचा दावा करतोय, आणि कशी पल्लवी तिकडनं उडी मारते 200 ती मज्जा फुटावर. करते. नाही, आणि करते. त्याने असं मोबाईल पकडलाय व्हिडिओ शूट करायला, आणि जेव्हा मी जम्प केलं तर त्याने एकदम मोबाईल खाली घेऊन की किती खाली गेली, वर कधी येणार आहे असा तो इतका काळजीत आहे. अरे त्याच्यानंतर ते पॅराग्लायडिंगला गेले होते हे सगळे, हे आणि आमच्या मैत्रिणी स्वराली आणि ह्या सगळे लोक हे गेले. तर मी आणि स्वरालीचा जो नवरा आहे सुशांत, ते आम्ही दोघं खाली होतो, कारण दोघांनी आम्हाला म्हणजे मला तर परोळेकर सरांच्या मुलांनी सांगितलं होतं, मी ट्रेन करतो तर म्हटलं तुम्ही लँडिंग जिथे प्रॉब्लेमॅटिक असेल ते करू नका, कारण तुम्हाला परत गुडघ्याला त्रास होईल. म्हणून मी खाली, आणि माझा जीव खालीवर. मी येणारा प्रत्येक पॅराशूट मध्ये हीच असं समजायचं. म्हटलं आली आली, मग मला जवळ काय झालं नाही, वेगळंच आहे. तर असे मी 10-12 व्हिडिओ शूट केले, आणि तेव्हा मला लक्षात आलं की अजून ही खूप वरतीच आहे, आणि ही वरनं हात करते, ओरडते वगैरे, हे सगळं चालू आहे. तर असे आमचा जीव खालीवर व्हायचे कार्यक्रम खूप भरपूर खूप झालेले, झालेत. भरपूर. वा वा. हा फिल्मफेअर फर्स्ट त्याला पहिलं हिंदी फिल्मफेअरचा आहे, येस. ज्याच्यासाठी एक स्टायलिस्ट पहिल्यांदा घरी आली होती. आणि किती दुसरं- गोड दिसतात हो, दोघंही, हो, फारच गोड. आणि आय हॅड अ ड्रीम की हा फिल्मफेअरला जायचंय आपल्याला. हो. सो आय वॉज ऍक्च्युली आमची एंगेजमेंट झाल्यानंतर मला पहिलं फिल्मफेअर मिळालं. सो तेव्हा आम्ही एकत्र गेलो होतो. पण एक्स्ट्रीमली सॉरी, मी सगळ्यांसमोरच म्हणतो, मी ऍक्च्युली मला अवॉर्ड जाहीर झालं आणि मी तिला मिठी मारायची, मित्राला मिठी मारायची. तर तेवढी भडकली होती माझ्या. मला झालं की मग मी इथे का आहे. ते एक आपलं इन्स्टिंक्ट असतं ना, वर्षानुवर्ष कुठलंही नाही, मित्र आणि माझ्या त्याचं म्हणजे जनरली असं असतं ना की एव्हरीबडी सेज की माझे आई वडील किंवा असं मित्र. माझे मित्र, मग माझे आई वडील. तिला बहुतेक त्या दिवशी लक्षात आलं की हे प्रकरण आणि आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे त्या की हु इज टॉप मोस्ट प्रायोरिटी, माझे मित्र. त्यामुळे तो पण ते Clarity. हिंदीला आम्ही हा, हिंदीला कॉम्पेन्सेट आम्ही केलं, आणि नंतर compensate पुढच्याही अवॉर्ड्सला कॉम्पेन्सेट. तू ब्लॅक लेडी बरोबरच घेऊन गेला. हो, अरे तशीच दिसते. Thank you. क्यूट. सफारी आहे. जंगल जंगल सफारी सफारी जो आम्हाला प्रचंड आवडला. प्रचंड आवडीचा Oh, प्रकार is आहे. it? हो, जंगल सफारीज खूप आवडतात. दोघांनाही- म्हणजे प्राणी जवळ आले की हा घाबरतो, म्हणजे मी जेवढी पण ते घाबरत नाही. जनरली एवढे जवळ मी आमच्या येतच शेतात नाही. खूप प्राणी पाहिलेत जवळ, ओ, त्यामुळे हो, हो. कुठला आहे जंगलातला हे आहे? नेपाळ. नेपाळचं आहे बहुतेक. हो, आम्ही अॅनिव्हर्सरीला नेपाळचं एक चितवन नावाचं फॉरेस्ट आहे जिकडे एकशिंगी गेंडे दिसतात. हा, तर आम्ही अॅनिव्हर्सरीला, आणि आमच्यासोबत आमच्या मित्रांची पण अॅनिव्हर्सरी असते, अंबरीश आणि तेजू. तेजू. तर आम्ही तिथे गेलो होतो, आणि तिथे गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आमची आज अॅनिव्हर्सरी आहे वगैरे. तर आमच्या मित्रांनी तो ऑलरेडी प्लॅन केला होता. जंगलाच्या मधोमध त्यांनी जेवण आणि केक वगैरे असं सगळं आणलं होतं. आणि ते जे तिथले जे होते, भरत नाव होतं त्यांचं, तर त्यांना मी म्हटलं असं अॅनिव्हर्सरी. ते म्हणले आय ओ युअर रायनो टुडे, आय ओ युअर रायनो, मी तुम्हाला रायनॉस दाखवणार. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 4:30 आम्हाला एकही नाही दिसला. आम्ही फक्त फिरत होतो. ते म्हणले काळजी करू नका, मी गेटच्या बाहेर जायच्या आधी तुम्हाला मी रायनो दाखवणार. आणि 4:30 नंतर आम्हाला 2 जोडी दिसली, ते पण आई आणि मुलगा, म्हणजे लहान एक आणि एक मोठं, आणि सेम आम्हाला पाण्यात पण दिसलं. आणि आउटस्टँडिंग सायटिंग झालं. कमाल सायटिंग हो. नाही, आणि काय होतं जंगलात ज्या वेळेला तुम्ही जाता ना, एकतर ती झाडं, तिकडचं वातावरण, पक्षी,
आणि शांतता. ओव्हरऑल शांतता आणि ऑक्सिजन. हो, अक्षरशः ऑक्सिजन स्वच्छ हवा. वाराच पूर्णपणे बदलतो. हो. तर ते सगळा अनुभव घेत घेत आत जाणं आणि अनेकदा असं वाटतं की काय एकशिंगी गेंडा बघायचा आहे, पण त्या ज्या वेळेला तुम्हाला सायटिंग होतं त्यावेळेला इतकं छान वाटतं. म्हणजे ह्याच सफारीमध्ये काही एलिफंट्स होते आणि ह्याला हत्तीची भीती वाटते आणि तो जवळ आला होता आमच्या आणि भीती म्हणजे जवळ आल्यावर कोणाचीही भीती आणि ते वाटेल, कधी लांबून कधी ठीकच आहे चिडलेले म्हणजे. असतात नाही. हत्ती. नाही, तर कधी मी बघितले चिडलेले हत्ती. हा म्हणे की नाही नाही उसको दूर रखो. तर त्याने आणला आणि मी त्याला म्हणलं ठेव ठेव इथे सोंड ठेव, तर तो- म्हणून त्याने सोंड ठेवली. त्यांनी नुसती सोड नाही ठेवली, त्यांनी तिच्या मानेवरती असं एक त्या सोडण्याचा विळखा घातला. जे खूप वॉर्म होतं आणि हा म्हणे आपल्याला कसं का करणार ना, असं करायचंय? हत्तीने थोडीच आपल्याला सांगितलं तर हे वा माया वाम आता आहे. पुढे वगैरे असं थोडीच सांगितलं. अरे, लागणार नाही का? असं नसतं. त्यामुळे आम्ही जंगल सफारी आवर्जून करतो वर्षातनं एक. आणि ऍक्च्युली काय झालं, आम्ही लग्नाच्या आधी मी एकदा बांधवगड केलं होतं, पण तेव्हा मला वाघ दिसला नव्हता. ओके. तर सेम माझा मित्र जो आहे देवेंद्र, ज्याची स्वतःचीच कंपनी आहे, तो मला म्हणला आय ओ युअर टायगर, मी तुला वाघ दाखवणार. पण जेव्हा आम्ही दोघं गेलो तेव्हा मला 6 सफारीत 7 वाघ दिसले हो. कमाल. आणि कमाल सायटिंग झाला मला. त्यामुळे भारी आम्ही sighting. आता आम्ही परत प्लॅन करतो यावर्षी एप्रिल मे मध्ये परत जाणार. त्यामुळे जंगल सफारी इज अ पार्ट ऑफ आवर Favorite. या ऍब्सोल्युटली. हा घरातलाच एक कॅज्युअल फोटो की जरा एक काढूया का सेल्फी वगैरे निवांत असताना. हा बहुतेक खूप काम केल्यानंतर जेव्हा शिणाला एकमेकांना आम्ही सापडलो की अरे हा आपण आपण एकत्र एकत्र राहतोय. राहतोय, हा. जरा एक selfie कदाचित त्या वेळेचा बहुतेक हा फोटो आहे 100%. हो 100%. निवांत कारण निवांत. खूप कामांचं असं आडवं तिडवं चाललं होतं, तिचं पण आणि माझं पण. आणि इव्हेंच्युअली असं झालं की एक दिवस आता घरामध्ये आपण आहोत, तर आय थिंक दॅट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट मोमेंट टू सेलिब्रेट वाला मुद्दा असेल. मस्त. हा बालीचा आहे. हो बालीचा Correct. फोटो. हनीमून साठी गेलो होतो आम्ही. अच्छा. आणि तो पहिलाच प्रवास जो असा एक या कम्प्लिटली दोघच जण आणि रस्ते माहित नसताना फिरतोय वगैरे अशा झोन मध्ये एक्सप्लोर करत होतो. त्या बालीला एक क्लिंकिंग नावाची जागा आहे, जी जगातल्या डेंजरस जागांपैकी एक आहे. अच्छा. आणि आपल्याला फोटोत कळत नाही ना हे किती डेंजरस आहे. आपल्याला डायरेक्ट काय निसर्गरम्य आहे, मस्त आहे, खूप छान वगैरे. तर तिथे गेल्यानंतर मी असं खाली पाहिलं आणि मला लक्षात आलं की अच्छा हे इथनं असं खाली जायचंय आणि खूप खाली जायचंय. तर तोपर्यंत आम्ही ऍडव्हेंचर म्हणून की म्हणले अरे फार मस्त आहे वगैरे सगळं सगळं. मला आणि आवडतं. सेम जायच्या आधी ऑनलाईन चेक केलं तर किती माणसं पडून मेली, कठडे तुटले वगैरे हे असलेच मला बातम्या यायला लागल्या. तर मी म्हटलं बरं, म्हणून मग मी तिथे खाली गेलो. आणि उतरताना ना वेळूच शिड्या होत्या अच्छा. आणि आम्ही म्हणजे एवढीच जागा. ओके, आम्ही इथून उतरतोय आणि आमच्या समोरून एक फॉरेनर कपल येत होतं, त्या दोघांची डोपरं फुटली होती. पण मग असं त्याला काही हे नाही 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 उतरत जायचं, असं उतरायचं. पडलो तर पडलो असं आहे. तर आम्ही ते केलं आणि ते करून आम्ही खाली उतरलो. आणि त्या बीचवर लिटरली 8 ते 10 लोक होती. वन ऑफ द बेस्ट बीचेस आय सीन. अशक्य म्हणजे नारळ पाणी वगैरे प्यायलो, बसलो आणि मग मी उलट बघितलं वरती आणि लक्षात आलं आपण उतरलोय, आता आपल्याला चढायचं. हा मला म्हणाला आणि मी पल्लवी म्हटलं बापरे, म्हटलं पल्लवी इम्पॉसिबल आहे. एवढं चढायचंय का आपल्याला परत. म्हटलं अरे चढू आपण. आणि मग आम्ही ते जे आमची वाट लागली एक 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 चढत. आणि ते फॉरेनर वगैरे लोक आपल्याकडे बघून अरे यंग मॅन कमॉन वगैरे म्हटलं तुला बरं जाते यंग मॅन कमॉन. दोघं जण मला ते आले. ऐकून मला आता भीती वाटते. आणि येऊन तो मला दाखवे, हे बघ काय आपण हे करायला गेलो, हे बघ किती. आणि काय तिथे काय झालंय आहे ते, हो. पहिली न्यूजच अशी आहे क्लिंकिंग बीचवरचे मृत्यू आणि बापरे. लोक तर त्यामुळे आम्ही पण एक चांगलं झालं, आम्ही ते करून जेव्हा वर आलो ना तेव्हा आय थिंक वी वेर डिफरंट पीपल. म्हणजे आम्ही ऍक्च्युली बदललेलो. कारण आम्हाला असं लक्षात आलं की ओके हे एवढं अवघड चॅलेंज आपण एकत्र पूर्ण केले, तर ह्याच्यानंतर जर अजून काही अवघड आलं तर आपण ते एकत्र पूर्ण करू शकतो. नंतर आम्ही अन्नपूर्णा माउंटन रेंजचं पण केलं. 1 जानेवारीला आम्ही सकाळी तो एक छोटा हाईक केला आणि जिकडे वर्षाची सुरुवात आम्ही जगातला बेस्ट डोंगर बघून केली. तर असं मग आम्ही एकत्र त्या गोष्टी करायला, आम्हाला हाईक्स करायला किंवा ट्रेल करायला किंवा सफारी करायला आम्हाला मजा यायला लागली. त्याच्यानंतर त्याने एक राईड बुक केली होती जी हेलिकॉप्टर राईड होती, त्यातून तुम्हाला पूर्ण एव्हरेस्ट प्लेन सगळी- राईड होती. correct, एव्हरेस्ट प्लेन राईड ती पण ती आम्ही आम्ही केली. अॅनिव्हर्सरीला गेली होती, जिथेही काही लोक झोपली होती विमानात 11,000चं तिकीट काढून. तर मी म्हणलं कशी लोक काय कमाल आणि आहे. ते इतकं सुंदर दिसतं, खूप सुंदर दिसतं. अगदी. त्यामुळे आम्हाला जबरदस्त मजा आली. हनीमून मध्येच देवानी तुम्हाला इथेच शिकवलंय अगदी, की अगदी. कसं पुढे तुम्हाला फेस करायचं करायचं 100%. संसारात. 100%. वा. लग्नाचा फोटो. येस. हा कुर्ता मला अजूनही येतो, याचा मला अभिमान आहे.
त्याच्यात हिचं श्रेय आहे का? आहे 100%. आहे ना? प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. जरा ड्रेसेस आणि कपडे हो अगदी 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 अगदी. नाही म्हणजे ते अजूनही होतंय ह्याच्यात डायटिशियन हो आहे, प्रश्नच नाही. मी एक लग्नाचा ट्रिव्हिया सांगतो, खूप हिलेरियस आहे. आमच्या लग्नाचे जे सगळे फोटो आहेत ज्यात मी सूट घातलाय त्यात सगळ्यात मी हात पुढे असा ठेवलाय. याचं कारण मला कॉन्स्टंट अशी भीती होती की बहुतेक आपलं पोट दिसणार आहे. माझा पुणे टाइम्सला जो फोटो आलाय त्यातही माझा फोटो असाच आहे. तर लोकांना वाटलं ती स्टाईल आहे. नाही, मी विचार करतो की पोट फार दिसू नये. नाही, मला एक लक्षात आलं त्याला सो बॉडी कॉन्शियसनेस खूप असतो ज्या वेळेला वजन जास्त असतं. तर ते मला प्रोफेशनली ठाऊक आहे, पण असं होत नाही की अच्छा मी या प्रोफेशन मध्ये आहे म्हणजे आता चला आता आपण हे करूया. पण मी त्याच्या 100% आहारापैकी 10% तरी बघते की ते जे मला त्याने खायला हवंय ते तो खाईल किमान. वा, कमाल झाली आठवणींची सफर. मस्त. येस येस येस. आता तुमची जी 2 वेगवेगळी क्षेत्र आहेत ती एकत्र येऊन कशी डिस्कस होतात घरी? म्हणजे आता जे तू सांगत होतीस डाएटवरनं म्हण की समजा नाहीच ऐकत हा माझं किंवा असं, त्या दृष्टीने काय होतं तुमच्या घरात? एक म्हणजे मला वाटतं मला क्लॅरिटी तेव्हा आली होती जेव्हा तो म्हणाला की परुळेकर सरांकडे माझं डाएट सगळं सुरू आहे. सो त्याच्या डोक्यात ते आहे हो, एवढं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो अप्रिशिएट करतो. आणि मला हे माहितीये की आपलं ऐकणारी माणसं कितपत ऐकू शकतात. सो त्या, आणि असं नाहीये की म्हणजे त्याचं खाणं वेडवाकडं आधी होतं जे आता तितकं नाहीये. सो तो एक खूप चांगला मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे काही गोष्टी तो कॉन्शियसली करतो, म्हणजे नॉट बिकॉज अरे आता ही या प्रोफेशन मध्ये आहे. त्याचं आम्हाला एक दोघांच्याही प्रोफेशनचं बर्डन नाहीये की अरे बापरे आता हे असं आहे ह्याचं तर आता मी काय करू, किंवा अरे बापरे आता ही डायटिशियन तर मला बारीक व्हायलाच पाहिजे, हे असं प्रेशर नाहीये. त्यामुळे कारण एक इंडिव्हिज्युअल माणूस म्हणून आमची एक स्वतःची जी ओळख आहे ती पॅरलली जर्नी सुरू आहे आमची. त्यामुळे त्याचं कधीच बर्डन येत नाही. आणि त्याला माहितीये जे पदार्थ मी छान करते तो छान म्हणून खातो. आणि कधी जर माझे पदार्थ प्रयोग जर फिसकटले तर तो काही न बोलताही खातो. सो ते एक त्याच्या बाबतीत खूप चांगलं आहे. अभिनयाचं काही स्किल कधी कधी कामाला येतं ते असं. त्यामुळे नाही, पण मला म्हणजे ही गोष्ट महत्वाची वाटते की ती ज्या क्षेत्रात काम करते त्याचे पण मला प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत. म्हणजे एक वेळ अशी होती की ती एका कंपनी बरोबर काम करत होती, तर आम्ही एक बसून कॉन्शियस डिसिजन घेतला की तू जॉब सोड, कारण तिला ते एवढं व्हायला लागलं. आणि काय होतं बऱ्याच वेळेला ना, लोक डायटिशियनला अर्धा काउन्सिलर समजतात आणि अर्धा एक्सपर्ट समजतात. तर ते लोक मानसिकच जास्त बोलायला लागतात. आणि ते एवढं होतं एका पॉईंट नंतर की लिटरली तिला त्याचं म्हणजे दिवसातनं 25 कॉल 30 कॉल असं ते सगळं जॉबचं चाललं होतं. तर तेव्हा ती जी लीप घ्यायची होती की सॅलरीड प्रोफेशनल टू अ प्रोफेशनल, ती पण त्यांनी खूप सुंदर घेतली. आणि आता ती इतकी त्यामुळे फ्री झाली आहे, ती इव्हॉल्व्ह झाली आहे. सो तेही आम्हाला वाटतं की आम्ही एकमेकांना मदत केली. किंवा कुठलं एखादा जॉब काम माझं असेल ज्याचं मला एक बर्डन आहे, तर तिने मला बसून सांगितलं की तू सोड, काय फरक नाही पडत. म्हणजे ह्याचं एवढं टॉक्सिक प्रेशर घ्यायची गरज नाहीये. तर त्या बाबतीमध्ये आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करतो आणि समजून पण घेतो की असं असं आहे. आणि दुसरं असं की आम्ही कायम हा विचार करतो की इन्व्हेस्ट इन ग्रोथ, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पैसे हा मुद्दा सेकंडरी धरतो, पण त्यांनी ग्रोथ आपली जर होणार असेल तर त्याच्यात आपण इन्व्हेस्ट करत राहूया, असा आमचा दोघांचाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तो डेफिनेटली म्हणजे माझ्या करिअरमध्ये सो मी पॅरलली माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरूच होती 2011 पासून, जे अपॅरेंटली माझं ड्रीम होतं की आपण एक इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायची. सो लग्न झाल्यानंतर जॉब करताना सुद्धा माझं असं मत आहे की ज्या वेळेला तुम्ही जॉब करता त्यावेळेला तुम्हाला कळतं की तुमच्या क्षेत्रात काय चालू आहे. कारण तुम्ही अचानक मोर दॅन 40 लोकांशी जोडले जाता. कधी कधी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसमध्ये आमच्या क्षेत्रात हे जाणवत नाही. सो ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे कधी कधी खूप कमी स्कोप मिळू शकतो त्याच्यामध्ये, कारण लोकांना माहीतच नव्हतं. जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा लोकांना माहीतच नसतं की हे स्पेसिफिक फील्ड आहे. म्हणजे जनरली असं होतं की अच्छा माझं वजन वाढलंय म्हणून डायटिशियनकडे जायचंय, हा एक सोपा मुद्दा असतो. त्यामुळे मला जॉब करायला आवडायचा, ऑलवेज दॅट वॉज माय प्रेफरन्स. सो या जॉबमध्ये मी शिकत पण होते. आणि मला असं वाटतं आपण जिथे शिकतोय ती गोष्ट सहज सोडता कामा नये. तर त्याने मला असं सांगितलं की आत्ता तू जे शिकलेस ते इनफ आहे का? तर मला असं वाटतं नाही, शिकत तर राहायला पाहिजे. तर तो मला मग एकाच ठिकाणी का शिकायचंय, बाकी काही आहे का? तर डेफिनेटली आहे.
तर मग तू सोड ना, आपण बघू काय होतंय. आणि मी त्याच्यामुळेच, म्हणजे आता माझं जे क्लिनिक आहे खारचं, ते सुद्धा त्याच्यामुळेच आहे की त्याने मला सांगितलं की तू करून तर बघ. आपण पार्ल्यातून करतोय, पण एक जर एक्सटेन्शन झालं तर काय होईल. सो तो डिसिजन मी त्याच्यामुळे घेतला. नाही, कारण आपल्याकडे ना परसेप्शनचा गेम आहे सगळा. तुमचं क्लिनिक कुठे आहे याच्यावरनं पण लोक बऱ्याच वेळेला तुम्हाला जज करतात. हो, हो. आणि दुसरा मुद्दा असा की डायटिशियन असणं हा असं प्रोफेशन आहे ना की नातेवाईकांमध्ये पण कोणीतरी पटकन हा मग आम्हाला सांग ना काय करायचं. पण अरे ते प्रोफेशन आहे ना. तुम्ही लिहिणाऱ्या माणसाला म्हणता का की माझ्यावर पटकन 4 वेळी लिहून दे, तू पिक्चर पण लिहितोस. तर तसं डायटिशियनला तुम्ही काय खाऊ पटकन असं कोणीतरी पटकन बोलतं. पण इट्स अ फुल टाइम सॅलरीड प्रोफेशन. तर त्याचं अंडरस्टँडिंगच लोकांना बऱ्याच वेळेला येत नाही. लोकांना असं वाटतं मी आज फोन करून काही विचारू शकतो, ती काही सांगू शकते आणि मग होऊ शकतं. संपलं. आणि तिला कशाला त्याचे पैसे द्यायचे, नाही, असा एक health- ऍटिट्यूड खूप लोकांमध्ये असतो. आपण हेल्थ खूप ग्रँटेड धरतो. म्हणजे आपल्याला वाटतं एक खाल्ल्याने काय होणार आहे. सो तो एक मुद्दा असतो. आणि आता ते असं व्हायला लागलं की नाही एक मत तरी घेऊन आपण बघूया. नाही, आणि मी तिला असं म्हटलं की जोपर्यंत तुझ्या प्रोफेशनला बाउंड्री नाही येत ना, तोपर्यंत लोक त्याला रिस्पेक्ट नाही करणार. लोक नाहीतर तुला फक्त सल्ला आणि मार्गदर्शन म्हणूनच कॉल करतील. अनलेस अँड लोकांना वाटेल की अरे नाही मला ह्याचे पैसे द्यायला पाहिजे तरच मी हे सिरियसली करू शकतो. तर ती बाउंड्री तिने तिच्या व्यवसायात आणि मी माझ्या व्यवसायात घालणं खूप गरजेचं आहे. याची जाणीव पण आम्हाला एकमेकांबरोबरच झाली. आणि तुझं लिखाणाच्या बाबतीत काही लिहिलंस तर पटकन तिला हो, वाचून ती दाखव. माझी पहिली क्रिटिक आहे. हो ना? म्हणजे मी एकदा असं झालं होतं की धुरळा आय गेस मी लिहिली होती आणि मी पहिल्यांदा तिला वाचलं तिच्या समोर. तर ती म्हणली हा, ते म्हणलं म्हणजे आता तर मला असं वाटलं पुढे काहीतरी होतं. हा, तर मी म्हणलं अगं पण म्हणजे चांगलं वाईट काय. तर ती म्हणली नाईस. हा तर माझा म्हणलं ड्रॉबॅक एवढं. आहे. तर ती मला म्हणाली हे बघ नाईस म्हणजे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. अच्छा, ओके. तर म्हणलं अच्छा बरं. पण मग मला हे लक्षात आलं की ती ना अत्यंत ट्रूएस्ट क्रिटिक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर तिला नाही आवडली ना तर ती बिन दिक्कत मला सांगते की ठीक आहे, म्हणजे ओके, एवढं काही त्याचं वाटून घ्यायची गरज नाही. पण मजा हीच आहे की डिस्पाइट बिंग अ बिगेस्ट क्रिटिक शी इज ऑल्सो द बिगेस्ट चिअर लिडर. आणि ते कामाचं नाहीये, ते एफर्टचं आहे की एवढं सगळं करून इथपर्यंत आपण पोहोचलोय ना, तर हे आपण छोट्या छोट्या गोष्टींनी सेलिब्रेट करूया, याचा एफर्ट घेऊया. ते ती खरंच खूप चांगलं करते. म्हणजे मला त्याच्यासाठी खूप वाटतं की हो आपण खरंच इथपर्यंत हा प्रवास केला. पण बसवून ती हेही सांगते की ह्याच्यातनं हे अजून थोडं व्हायला पाहिजे होतं, हे थोडं कमी पडलं किंवा इथे तू असं नको करूस. तर तेही तिचं म्हणजे शी इज व्हेरी ट्रू टू हर सेल्फ. ते मला खूपच म्हणजे त्याशी वाहवत नाही जात त्याच्यामध्ये. प्रॅक्टिकल आहे. एक्झॅक्टली बऱ्यापैकी म्हणजे एक्झॅक्टली. आणि मला तुला विचारायचंय, उत्तर जो चित्रपट आत्ताच त्याचा आलाय त्याचं खूप कौतुक होतंय. महिनाभर हो, झाला चालू, यो, हो, 1 महिना. आणि फार छान चालू आहे. तर त्याच्याविषयी मला तुझ्याकडून ऐकायचंय. तुझं काय मत चित्रपटाविषयी, त्या दरम्यान ह्याची काय परिस्थिती होती. हा, येस. सो पहिली गोष्ट म्हणजे तो ज्या वेळेला लिहित असतो त्यावेळेला त्याची एक रूम आहे जिथे तो लिहित असतो, विच आय डोंट डिस्टर्ब हिम. त्याने जेव्हा पहिल्यांदा कथा ऐकवली होती मला प्रचंड आवडली होती. आणि ते इमोशनल आहे त्यामुळे मला स्वाभाविकपणे रडूही आलं होतं. आणि तो ज्या प्रकारे गोष्ट सांगतो किंवा वाचून दाखवतो ते पण तो स्वतः अनुभवून तुम्हाला अनुभवायला लावतो. सो मला असं वाटतं उत्तर हा एक खूप सुंदर अनुभव आहे. आणि मी माझ्या आईच्या सुद्धा खूप जवळ गेले सिनेमा पाहिल्यानंतर विशेषतः. आणि ते मला जाणवलं की ह्या सिनेमामुळे कदाचित घरातली नाती आणखी इम्प्रूव्ह होऊ शकतील. कारण ज्या वेळेला तुम्ही म्हणजे सिनेमा वाचणं आणि तो तसाच्या तसा उतरवणं हे 2 वेगळे स्किल आहेत. बरोबर. तो डिरेक्टर म्हणून त्याने आय थिंक स्वतःला प्रूव्ह केलंय आता विथ उत्तर, असं मला वाटतं. हे मी पहिल्यांदाच सांगते त्याला. याची एक वेगळी क्लिप मला मिळाली. करूया आपण तसं. कारण सो ते खूप चांगलं वाटलं मला. आणि दुसरं मला त्याच्या कामाबद्दल जाणवणारी गोष्ट अशी आहे की त्याला जे हवंय ते तो करतोच. तो कामाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता बोलतोय उत्तर बद्दल, पण आजीबाई जोरात जेव्हा त्याने डिरेक्ट करायला घेतलं त्यावेळेला 11 फुटी माणूस उभा करणं. तर मला असं वाटलं होतं नोईंग थिएटरची उंची अँड ऑल की हे 5 फुटावर येऊ शकतं किंवा. पण त्याने जेव्हा ते केलं ना तेव्हा मला लक्षात आलं की हा त्याला पाहिजे ते उभं करणार. तर त्या बाबतीत तो खूप पर्टिक्युलर आहे. आता एकदम प्रॅक्टिकल गोष्ट जी फायनान्सेस, किती नाही म्हटलं तरी आपल्याला ते मॅनेज करावे लागतात. त्या बाबतीत तुमच्यात कोण पुढे मागे आहे? म्हणजे सेव्हिंग्स विषयी कोण ठरवतं किंवा? नाही, मी 2-3 वर्षापूर्वीपर्यंत मी खूप इलिटरेट होतो, प्रचंड इलिटरेट होतो. आणि मी असं होतं की हा जे आलंय ते बघू, मग त्यातलं थोडं काहीतरी इकडे टाकू, थोडं हे करू ते करू. पण ऍक्च्युली आमच्या क्षेत्रातल्या काही माणसांमुळे मला त्याची जाणीव झाली
बिकॉज काही सडन गोष्टी मी लोकांच्या आयुष्यात पाहिल्या की काहीतरी आजारपण असेल, तब्येतीचा त्रास असेल, किंवा कोणाच्या तरी घरी काहीतरी वाईट झालं, कोणीतरी गेलं असेल, ऍक्सिडेंट्स असतील. तर मला तेव्हा ह्या गोष्टीची खूप पॉझिटिव्ह जाणीव झाली की आपल्याला असं वाटतं की उद्याचा दिवस पण असा असणार आहे, पण तो नसणार आहे. काहीतरी वेगळं घडू शकतं आणि आय शुड बी रेडी. आणि तेव्हा काय होतं, लग्न होईपर्यंत किंवा झाल्यानंतर अगदी 1-2 वर्ष तुम्हाला असं वाटत असतं की हा याच पेसने आयुष्य चालू राहणार आहे, याच स्पीडने चालणार आहे, हाच मोमेंटम असणार आहे, हेच सगळं लवीडवी आणि सगळं गुलाबी असणार आहे. पण जसं कोविड हा ऍक्च्युली आमच्यासाठी ब्लेसिंग होतं, कारण आम्हाला खूप गोष्टींची टपली वरनं त्या कोविडमुळे मिळाली. म्हणजे लिटरली असं झालं की मी 9-10 मेल्स केल्या लोकांना की मला प्लीज पैसे द्या, अशी लिटरली परिस्थिती होती. तर त्याच्यामध्ये ब्रेक न होता आता पुढचे आपले फायनान्सेस कसे हे करायचे. कारण काय होतं की जसं तिच्या आई वडिलांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की उत्पन्न काय आहे, जेव्हा मी हसलो होतो, पण मला असं लक्षात आलं की ती एक जबाबदारी पण आहे की उद्या ॲट युअर लोएस्ट पॉइंट सुद्धा यू शुड बी फायनान्शियली स्टेबल. तर त्याची जाणीव झाल्यामुळे गेल्या 3 वर्षात आम्ही कॉन्शियसली काही डिसिजन घेतले की हे करूया, हे करूया, हे नको करूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईत घर विकत न घेणं आता, दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी कॉन्शियस डिसिजन. कारण आम्हाला दोघांनी असं वाटलं की आत्ता जर आपण त्याचं बर्डन स्वतःवर घेतलं आणि त्याचे लाखो रुपये हप्ते आत्ता भरायला सुरुवात केली तर त्यांनी आपल्या करिअरचे चॉईसेस अफेक्ट होणार. आणि मग ते पैसे कमवण्यासाठी काही लिहा, काही करा, न आवडणार हा, तर ते न आवडणारं काम आपल्याला दोघांनाही करायचं नाही. तर लेट इट बी. आता आपण चांगल्या घरात रेंटवर राहूया आणि जेव्हा केव्हा ती परिस्थिती तयार होईल तेव्हा आपण त्याच्याकडे जाऊया. तर हा एक कॉन्शियस डिसिजन आम्ही दोघांनी डेफिनेटली घेतला. आणि पुण्यामध्ये पण आम्ही दुसरं घर तेव्हा घेतलं जेव्हा लग्न झाल्यानंतर 2 वर्षामध्ये. सो तेही आमच्याकडे एक स्टेबल आम्ही गोष्ट ठेवली. आणि फायनान्शियली पण आम्ही, आमच्या दोघांचं बेसिकली मला एक स्ट्रॉंग पॉईंट वाटतं की आम्हाला कुठलीही व्यसनं नाहीयेत आणि आमच्या गरजा काही खूप मोठ्या नाहीयेत. म्हणजे की बाबा 50,000चं घड्याळ घातलं किंवा 20 लाखाची गाडी घेतली असं आमच्या मुळातच आमच्या डीएनए मध्येच ते नाहीये. त्यामुळे छोट्या छोट्या गरजा असल्यामुळे आनंद पण छोटे आहेत. तर त्यामुळे आम्ही त्या दृष्टीनेच ते बिल्डअप करतो. आणि आता माझा स्वतःचा भाऊ आहे, मामे भाऊ विक्रम म्हणून, त्याची स्वतःची कंपनी आहे. तर तो फायनान्शियल ऍडवाइस करतो की काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय काय गोष्टी इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत, कसा पुढचा काळ आहे. तेजस म्हणून माझा पुण्याचा मित्र आहे, तोही करतो. सो असं आम्ही त्याला एक प्रॉपर प्लॅन करून ठेवलेलं आहे. आई वडिलांचे इन्शुरन्सेस असतील, या सगळ्या गोष्टी गेल्या 2-3 वर्षात त्याची जाणीव झाली. सो ते केल्यामुळे हळूहळू त्या दिशेने फायनान्शियली लिटरेट होण्याकडे वाटचाल चालू आहे. डेफिनेटली. आणि माझ्या माझ्या बाबतीत असं आहे की माझ्या बाबांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शिक्षण घ्या, उत्तम नोकरी करा किंवा तुमचे जे काही तुम्हाला आवडतं ते प्रोफेशन निवडा, पण असं प्रोफेशन निवडा जिथे तुम्हाला आर्थिक बाबतीत कोणावर अवलंबून राहायला लागायला नको. म्हणजे इव्हन कोविडमध्ये ज्या वेळेला मी जॉब करत होते त्यांना असं झालं की अच्छा हे क्षेत्र असं आहे जिथे ती पॅरलली तिला एक इन्कम सोर्स सुद्धा आहे आणि तिला मॅनेज होतं हे. सो त्यांना त्याचं फार कौतुक वाटलं होतं की अरे म्हणजे हे आहे. म्हणजे त्यांचं हे कायम आम्हाला सांगणं असं, म्हणजे माझ्या बहिणीला सुद्धा आणि मला सुद्धा, की काहीही झालं तरी तुम्ही अर्थार्जन सोडू नका, कारण त्यामुळे तुम्ही खूप इंडिपेंडंट होता. आणि अनेकदा असं होतं, म्हणजे 1-2 वेळेला असे किस्से झाले की जसं हॉस्पिटलायझेशन आहे ज्याच्यामध्ये मॅक्सिमम खर्च होतो. हे मला माझ्या आई वडिलांमुळे माहिती आहे की त्याच्यामुळे खूप खर्च होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की चैन आणि गरज ह्यातला फरक माहिती आहे की आता आपण उठून चला हे करूया असं नसतं. एक बेस म्हणजे मला जेन्युअनली असं वाटायचं की किती वेळा बाहेरचं खायचंय, का खायचंय, आपण घरचं खाऊ शकतो. तर हे एक ते येतं आणि त्याच्यामध्ये बरेच पैसे वाचतात सुद्धा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे लक्षात आलंय की जे खरंच वाईट अन्न आहे त्याच्यावर काय एवढे पैसे टाकायचे, हे प्रोफेशनली झालेली जाणीव आहे मला. की जर तुम्हाला माहिती आहे की, म्हणजे मी परवा एक रीलही पाहिलं की पाव आणि क्रॉसॉ ह्याच्यात काय डिफरन्स आहे, 0 किमतीचा डिफरन्स आहे. की तुम्ही एक 10 रुपयाचा पाव आणि 300 रुपयाचा क्रॉसॉ ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. सो त्या बाबतीत आम्ही बऱ्यापैकी चोखंदळ आहोत. आणि जे मी त्याला जाणीव करून देते हे असं आहे. म्हणजे आमच्याकडे असा किस्सा आला होता, सॉरी टू इंटरप्ट, की अमितराज घरी आला होता म्युझिकच्या कामासाठी. आणि अमितराज मला म्हणला, सर पार्कला झालोय, म्हणजे ना वडापाव खायची इच्छा आहे. तर मी म्हटलं की पल्लवी आता बाहेर गेली, तर तो म्हटला मग तिलाच सांगा ना फोन करून येताना आणायला वगैरे. म्हटलं तूच सांग. म्हणून त्यांनी तिला फोन केला की पल्लवी ऐक ना येताना वडापाव. तर ती म्हणली 8 वडापाव 8. तर मी तर ती म्हटली माझं आज पेपरात आर्टिकल आलंय की वडापाव कसा वाईट आहे. आज झालं असं आणि तू मला वडापाव आणायचा. मी म्हटलं सर आज पब्लिश झालंय आर्टिकल आणि 8 नाही आणणार आहे मी, 8 कोणासाठी हवे.
त्यामुळे असे आमचे गोष्टी घडत असतात आमच्या बाबतीमध्ये. खूप तर बरं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की त्याने एक अँकरिंग असतं ना आर्थिक बाजूचं, ते त्याच्या फॅमिलीमध्ये खूप छान केलंय. म्हणजे त्याला मे बी तो मुंबईत आला त्यामुळे त्याला ते जास्त पटकन कळलं. मला त्याची जाणीव थोडी उशिरा झाली, कारण माझे आई बाबा होते आणि आई जॉब करते, बाबा जॉब करतात, मी आणि माझी बहीण जॉब करायचं. असं मला असं आपल्यापुरतं हे बरोबर आहे. म्हणजे काय हे वाटलं, अच्छा ओके हे वाटलं असं. पण ते लग्न झाल्यानंतर मला ही जाणीव झाली की इट्स नॉट जस्ट मी, आता तोही त्या इक्वेशन मध्ये आहे. आणि मला हे आधीपासून माहित होतं की ज्या वेळेला तुम्ही लग्न करता त्यावेळेला असं नसतं की अच्छा तो कमवतोय म्हणून तुम्ही बिंदास राहा, असं नाही होऊ शकत. आणि हे चूक आहे. व्हेरी ट्रू. तुम्हाला तुमचं जगणं तुमच्यासारखं जगायचं असेल तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला यायला पाहिजे, तुमच्या खर्चात करता आलं पाहिजे. अदरवाईज आय थिंक यू डोंट हॅव दॅट राईट टू डू इट. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. की तुम्हाला जर असं हवंय की नाही मला आता हेच करायचंय, ठीक आहे, मग त्याचा काय बॅकअप आहे, त्याचे परिणाम काय आहेत, आर यू लाईक इक्विप्ड फॉर इट, किंवा त्याचं पुढे येणारं काय, त्याचं काही आउटपुट आहे का, इनपुट काय आहे. लायबिलिटी आहे. म्हणजे माझे बाबा, आम्ही प्रोफेशन जेव्हा निवडलं तर त्यांनी मला असं विचारलेलं का स्पोर्ट्स न्यूट्रिशन, देर इज नो स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, तू फील्डवर जाऊन काय करणार. तर तेव्हा फक्त 2 जण होते ज्यांनी तो कोर्स केला होता ऑस्ट्रेलियामध्ये, आणि आमची लास्ट बॅच होती. तर मी ते हट्टाने केलं होतं. त्यामुळे थोडंसं ते प्रूव्ह करण्यात मी त्यांना म्हटलं बाबा वेळ लागेल पण हे होणार. सो आता ही हॅपी की ओके यू सिलेक्टेड द राईट थिंग. अदरवाईज एक मुंबईकरांचा आणि स्पेशली बँकर्सचा एक माइंडसेट असतो की तुम्ही एक एक्झाम द्या, छान सेट व्हा. पण ते त्या काळात बरोबर तसंच पण आहे. होतं हो, ना. हो, हो, हो. आता काळ बदलून अर्थात 100%. त्यामुळे आणि तो फरक पडतो की जॉब करणारे पेरेंट्स त्यांचा एक माइंडसेट असतो, स्पेशली जर ते मुंबईत असतील. म्हणजे आता जसं हा घराचाही म्हणाला तर इमोशनल खूप असतं की घर, पण ज्या वेळेला तुम्ही फायनान्सेसचा विचार करता आणि त्यानंतर येणाऱ्या इमोशन्सचा विचार करता तर त्याने खूप फरक पडतो. आणि मुंबई महाग आहे. हो हो. इथे जगायला नाही, तुम्ही तेवढं स्वतःला एनरिच करा की यू डिझर्व टू बी इन मुंबई. आमच्या दोघांचंही या बाबतीत खरं एक वाक्यत आहे की आपले चॉईसेस अफेक्ट करणारे निर्णय कधीच नाही घ्यायचे. म्हणजे किती आपल्याला, म्हणजे आपलं क्षेत्र परसेप्शनचं आहे त्यामुळे लोक शोषा खूप जास्त करतात. पण मला नेहमी असं वाटतं की त्याच्या खाली जर तुम्ही बर्डन होत असाल आणि तुम्हाला जे नकोय ते काम करायला लागत असेल तर काहीच उपयोग नाही ते करून. ऍब्सोल्युटली अगदी खरं. आपल्याला ते असं करता आलं पाहिजे बाजूला. अगदी 100%. ह्याचं अपार्ट फ्रॉम द आर्थिक पॉइंट मला एक मुद्दा सांगायला आवडेल की आम्ही आम्ही श्रीनगरला गेलो होतो, काश्मीरला, आणि आम्ही 22 एप्रिलला लँड झालो होतो, ज्या दिवशी पहलगामचा अटॅक झाला होता. सो तेव्हा खूप पॅनिक सिच्युएशन होती. मला 10:30 वाजता कळलं की काय झालं एक्झॅक्टली. ओके. आणि आम्ही तेव्हा हाऊस बोटमध्ये होतो. ठीक आहे. तर त्याने असं डिसिजन घेतलं की लेट्स नॉट स्प्रेड इट की आम्ही इथे आहोत, कारण ते खूप जास्त होणार. बरोबर. त्याने कॉन्शियसली शांत राहून आम्ही 5 दिवस तिथे थांबलो, तिकडच्या लोकांशी इंटरॅक्ट केलं. तर ते जे आहे ना की एखाद्या गोष्टीला खंबीरपणे सामोरं जाणं, जिथे आहोत त्याचा विचार करणं, आणि उगाच जर पॅनिक झालं तर पुढे काय होईल याचाही विचार करणं, हे त्याला खूप छान जमतं. म्हणजे तेव्हा मला लक्षात आलं की ओके, म्हणजे बाकी जो काही पाण्याला वगैरे घाबरतोय दॅट इज ओके, पण ऍक्च्युली ज्या वेळेला फिअरफुल सिच्युएशन असते त्यावेळेला तो कसा रिॲक्ट होतो हे, आणि हे सगळ्या गोष्टीला आहे ना लागू, म्हणजे आर्थिक, मानसिक, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये. कारण आम्ही आमच्या आजूबाजूची जी लोक होती, एकतर थँकफुली आम्हाला खूप चांगली लोक भेटली तिथे, पण दहशत होती वातावरणात. 5 दिवस 1.5-2 दिवस तर कर्फ्यूज होता. मला कुठेच जाता नव्हतं आलं, म्हणजे काहीच करता नव्हतं आलं. तर अगेन तेच यू आर कन्फाईन्ड टू वन स्पेस, वन इमोशन, आणि कॉन्स्टंट एक एअर मध्ये प्रेशर असतं ना की काय होईल माहित नाही. तर ते वी विटनेस. आणि त्याला ते सामाजिक प्रेशर काढून टाकता येतं त्यावेळी की आता सिच्युएशन बेस्ड काय आपण करू शकतो. सो ते त्याला जमतं. त्यामुळे इव्हन आर्थिक बाबतीमध्ये असं नाही अरे बापरे आता काय. कोविडच्या वेळेला सुरुवातीला आम्ही खूप घाबरलो होतो की हे कसं होणार आहे, कारण किती काळ चालणार कोणालाच माहित नव्हतं. आणि जॉब स्पेसमध्ये पण असं असतं की आत्ता ते आहे, पण मला असं वाटतं की तुमचं प्रोफेशनही असं हवं की जे कोणत्याही म्हणजे संकटामध्ये निभावलं जाईल किमान. सो तो ती बाजू खूप छान सांभाळतो. म्हणजे अगदी असं झालं की आता काहीतरी एक खर्च आहे तर त्याचा एक विचार असतो की किती आवश्यक आहे, मग तो एक सायमल्टेनियस डिसिजन घेतला जातो, विच इज व्हेरी गुड अबाउट हिम. वा वा.
आता एक गेम खेळूया का आपण? Done. तो प्रश्न अत्यंत प्रॅक्टिकल रोजच्या आयुष्यातले आहेत आणि त्याला उत्तरं अशी आहेत की हे काम नक्की कोण करतं, मग क्षितिज करतो की पल्लवी करते? ओके ब्रिंग इट ऑन. मी आता हेच म्हणणार होते की ब्रिंग इट आम्ही ओके. दोघांनी मिळून एखादी चांगली सवय लावायची असं ठरवलं तर ती सवय आधी कोण मोडतं? अच्छा, त्याची पाठी अर्धी आहे. तिचं म्हणणं आहे क्षितिज. दोघही ओके. कोणाच्या झोपेचं शेड्यूल जास्त बिघडलेलं आहे? ओके, करेक्ट, सेम उत्तर. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? क्षितिज ठेवतो. Hands down. प्लीज down. नाही Hands down. हे फक्त मंडेला होतं. बाकीचे दिवस मी. मला सोमवारी स्वच्छता दिसते आणि ती भयंकर चिडते. तुला सोमवारी का कारण सुचतं? माझा सोमवार इज माय सोमवारी व्हेरी दिवस कामाचा इम्पॉर्टंट डे, बिझिएस्ट डे, आणि त्याला सोमवारी हे इथे का आहे आपल्या क्षेत्रात शनिवार सोमवार काहीच असं नाही. काय तर तुला आपलं- सोमवारी का सुचतं? मला असं मी सोमवारी आणि खुश हे असतो. आणि हे 7 वर्षाचा शिरस्ता आहे, त्याला सोमवारीच सुचतं. म्हणजे एकदा मी त्याला असं विचारलं, आज वार काय? तर तो मला सोमवार. आज नो कंप्लेंट्स. माझाच खूप काम आहे. वा. स्वयंपाक कोणाला जास्त चांगला येतो? ओ वाव, करेक्ट, सेम उत्तर. सेम दिलं सुद्धा. नाही पण खरंच छान येतो. हो, साऊथ इंडियन फूड. हो हो, म्हणजे आय कांट इमॅजिन की वाटी वगैरे घेऊन डोसे टाकणं, चटण्या करणं, मला आवडतं जेवण बनवायला. प्रचंड. कमाल. माझे बाबा या पॉइंटला खुश होते की त्याला जेवण करता जेवण येतं. करता ते म्हणाले बस बस, मग तर कामच झालं. ट्रिप आपण मजेसाठी करतो, पण त्यातलं बोरिंग काम असतं ते म्हणजे प्लॅनिंग करणं, ठरवणं. हे कोण करतं? अर्थात. अर्थात, करेक्ट, सेम उत्तर. कपडे आमच्याकडे कोण भरणार? ट्रिपचे कपडे व्हेरी आमच्याकडे इम्पॉर्टंट. खूप भारी किस्सा आहे. आम्ही हनीमूनचं प्लॅनिंग करत होतो हा. आणि मी अख्खं सगळी रात्रभर जागून कुठे जायचं, काय करायचं, कुठे काय, सगळे प्लॅनिंग मी 4:30 पर्यंत जागून तिला 4:45 मेसेज केला की ही आयटनरी आहे, बालीमध्ये आपण उबुदला जाऊ, ह्याला जाऊ, त्याला जाऊ वगैरे. सकाळी 6:15 तिचा फोन आला, यात सेमनियाक नाहीये. तर ना मी इतका भडकलो ना, मी म्हणलं आपण रात्रभर जागून मिनिट बाय मिनिट आयटेनरी केली आणि हिचं पहिलं वाक्य ह्याच्यात सेमनियाक कुठे? तर मी त्याच्यानंतर काही झालं तरी मी तिला फोनवर म्हणायचं, अगं ते सेमनियाक नाही हा जरा. आयुष्यभर पुरणारा किस्सा आहे त्याला की तुम्हाला काय सेमनिया. नाही, आणि तिने काय केलं, तिने फोनवर तिने असा सूर लावला की मी बहुतेक कुठला तरी ट्रॅव्हल एजंट आहे, यात सेमनियाक नाहीये का? ते म्हटलं हो मॅडम, सॉरी राहिलंय, मी जरा चेक करतो. पण तुम्ही वेगवेगळे कुठे होतात जिथे नाही तुम्ही फोन नाही, केला? आपण लग्नाच्या आम्ही जस्ट आधी ना. ती माहेरी ओके, होती आणि मी ओके. इकडे होतो. बेसिक थिंग, ज्या वेळेला तुम्ही म्हणता की मी प्लॅन करणार आहे आणि माझंही ओपिनियन घेता, ओके, त्याच्यामध्ये मी असं ग्रँटेड धरणार ना की ते तू कन्सिडर केलंयस. सो जर ते नसेल तर मग एक आणि ते काय होतं, ते तिकडचं हे आहे, म्हणजे तिकडचा बागा बीच येतो, तिथे सगळा हल्ला गुल्ला टाइमपास सगळा आयटम आहे. ते म्हणलं आपल्याला दोघांनी तिकडे जायचं नाहीये, तर म्हणून मी ते काढलं होतं. तर पहिला सकाळ सकाळी एक ट्रॅव्हल एजंटचा फोन आला, त्यामुळे पण आमचं मला planning क्लिंकिंग खूप आवडलं. मग सेमनियाक दुसरं हे झालं. हा, अगदी. कोण जास्त फूडी आहे? Yes, correct. अर्थात. जास्त खर्चिक कोण आहे? ऍक्च्युली दोघंही नाही. ओके, त्यामुळे पाठी आहे. थोडीशी हा, थोडी म्हणजे मी असे थोडे 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 त्यातल्या थोडे त्यात. रेग्युलर इंटरवलला करते. हा. हा एकच, एकदम. आणि तो दिसतच नाही कोणाला. मला असं होतं की अरे एवढं याचे खर्च दिसत मला नाही. आवडलंय हे, मला हे घ्यायचं आहे, ओके, आणि ते छानही असतं. हा, हा. सो यू फील लाईक ओके. घरातली रोजची पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही सगळी कामं छान कोण करतं? करेक्ट, सेम उत्तर. कोणाला जास्त मित्रमैत्रिणी आहेत आणि सतत त्यांच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो? असं कुठे असं असं वगैरे. क्षितिज इंटू हो, Yeah, yeah. 2x वगैरे. Yeah. वा. त्याचा लोकसंग्रह, आणि ही सगळी खूप छान जोडून ठेवलेली माणसं. सो इट्स नाईस. मस्त मस्त झालेली आहेत. Yes, thank you. थँक्यू. मज्जा. वा, क्वाईट सिमिलर उत्तरं दिलेली आहेत तुम्ही. जिंकलाय दोघे. Yes. घरी नीट जाता येईल आता. अरे साधारण मी एक नाही का की चलो. नाही नाही, असं नाही. आता मला लेखक म्हणून तुला असं विचारायचंय की काही लिहिताना किंवा काही विचार करताना कधी कधी ब्लॉक येतो, जो रायटर्स ब्लॉक आपण म्हणतो, त्या दरम्यान
बायकोची काही मदत होते किंवा त्या दरम्यान तुम्ही ते कसं हँडल करता किंवा नाही, एक प्रामाणिकपणे सांगायची गोष्ट अशी की मला ऍक्च्युली भीती वाटलेली की लग्नानंतर मला तेवढ्या सिमलेसली लिहिता येईल का. कारण मला असं वाटलेलं की खूप जबाबदाऱ्या, खूप मग एक दुसरी व्यक्ती, तिचं आयुष्य असं खूप असेल. पण आय थिंक द ग्रेटेस्ट ब्लेसिंग इज तिला ज्या क्षणी लक्षात आलं की हे माझं क्षेत्र आहे आणि माझं काम आहे, ती अत्यंत कमी म्हणजे नगण्य डिस्टर्ब करते. आणि जे मला इतकं महत्वाचं वाटतं म्हणजे सगळं आम्ही जे काही 7-8 वर्ष एकत्र राहतोय त्यातली सगळ्यात प्रेशियस गोष्ट कुठली आहे तर तिला कळतं की ह्याला कधी एकटं राहायचंय. ते मला जबरदस्त महत्वाचं वाटतं. कारण ती जी स्पेस क्रिएट करून देणं ना की आत्ता तू तुझ्या स्टडीमध्ये जा, दार बंद आहे आणि मी तुला 4 तास काहीही विचारणार नाहीये किंवा मी तुला डिस्टर्ब जेवायला सुद्धा बोलवणार नाहीये, तू तुझं काम कर. तर ती अतिशय म्हणजे खतरनाक आहे ती त्या बाबतीमध्ये. आणि अजिबातच ती त्यात डिस्टर्ब करत नाही कारण तिला माहिती आहे की त्याचं एक थॉट प्रोसेस चालू असते, एक कदाचित नरेशन चालू असतं, काही गोष्टी चालू असतात. तर ती अजिबातच डिस्टर्ब करत नाही. सो ते मला खूपच कमाल वाटते. त्यामुळे मला टचवूड रायटर ब्लॉक असा आतापर्यंत तो आलेला नाहीये की बाबा असं आहे की आता डिस्ट्रॅक्टेड आहे आणि आता बसलेलोच आहे खूप वेळ वगैरे. फक्त एक तिचं चांगलं आहे की तिला लक्षात आलं की मी इनफ इंडोर आहे तर मग ती बाहेर काढते मला की तू आउटडोर पण थोडं जायला पाहिजेस, थोडं आपण बाहेर पण जाऊन येऊ, एक चक्कर मारून येऊ किंवा हे करू. तर तेही तिचं खूप चांगलं आहे. सो ती हे बघते की याच्या प्रोफेशनची आत्ता गरज काय आहे आणि त्यानुसार तिने स्वतःला खूप चांगलं इक्विप्ड केलंय की ओके इथे आता डिस्टर्ब नाही करायचंय, इथे करायचं आहे. किंवा कुठल्या तरी असं एक काम असतं ज्यांनी तुमचं एक मॉरल पटकन डाऊन होऊ शकतो, कुठला तरी एक डिसिजन होतो ज्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्यावेळेला पण ती कम्फर्ट नाही करत मला पटकन, ती ते एक्सपिरियन्स करू देते आणि मग ती ते रॅशनली सांगते की ठीक आहे असं होतं, याच्यात ही गोष्ट होऊ शकते, थोडं त्यातनं तू जर आता बाहेर पड. तर ते तिचं खूप मोठा आधार आहे त्या बाबतीमध्ये, प्रचंड मोठा आधार आहे. वा कमाल. हो. आणि त्याच संदर्भात मला असंही विचारायचं आहे की तुझं कधी म्हणजे आता बाहेर प्रचंड एखाद्या कामाचं कौतुक झालंय पण घरी आपल्याला जमिनीवर आणतातच ना आपले पार्टनर, जे आणलंच पाहिजे. तर असं कधी झालंय का की हिला एखादं काम खरं तर काम किंवा काय नुसतं साधं लिहिलंय तू पण बाहेर, कारण आपल्याकडे फिल्मी लोक इतके आहेत की ते खरंच आवडलंय की नाही आवडलंय. मला तर नेहमी असं वाटतं सगळेच सगळ्याचं कौतुक करतात आपल्याकडे आणि घरचे आपल्याला जमिनीवर आणतात. तर तसं तुमच्या नाही आमच्याकडे असे किस्से आमच्यात खूप झाले. म्हणजे तिला फ्रेंड्स भयंकर आवडतं आणि मी एकही एपिसोड पाहिला नव्हता फ्रेंड्सचा, एकही नाही. तर तिचं ते गो टू सिरीज ती आहे फ्रेंड्स आणि ती लावून ती बसते आणि तिला ते अरे काय ती जोई आणि अमुक आणि ते सगळं चालू असतं, फिबी वगैरे जे काही वगैरे. तर ते मला असं होतं की हा ठीक आहे एवढं. तर एकदा असं झालं की ती ते बघत होती आणि ती म्हणली हे बघ हे फार मस्त आहे. तर मी तिला म्हणलं की अच्छा हा, मग ते पाहिलं आणि ते त्यांची पॅटर्न आहे ना की ते करतात आणि तेच हसतात, म्हणजे ते हसण्याचा आवाज असतो आणि ही पण हसत होती. तर मी तिला म्हणलं की हा, तर मी म्हणलं काय केलं विचार, तर मी तिला म्हणलं की मला याच्यात काही हसूच येत नाही. कारण ते काय करतात हे असं म्हणाला तो. तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही त्याला क्रिटिसाइज करू नका, बघा आवडलं नाही म्हणा. तेव्हापासून मी फ्रेंड्स प्रचंड बघायला लागलास. अरे बापरे. नाही प्रचंड वगैरे मला आदर पण तो आदराने बघतो की मला माझ्या फ्रेंड्स बद्दल होताच, आता हिच्या फ्रेंड्स बद्दल पण. त्यामुळे मज्जा म्हणजे असं ती जमिनीवर आणत असते योग्य वेळी जेव्हा आणायचे तेव्हा. वाटतं काही किस्से त्याला असे आयुष्यभर पूर्ण 100% जातीलच ना. 100%. आणि तुमची 2 वेगवेगळी क्षेत्र आहेत. बघा अशी एका फोटोच्या दरम्यान तुम्ही म्हणालात की खूप वेळाने आम्ही आमच्या कामातून एकत्र काढलेला हा फोटो आहे. तसं काय ठरवता की आता एकमेकांना वेळ द्यायचा किंवा हा आपला वेळ आहे, किंवा आपण रोजच्या आयुष्यात आपण खूप कामात बिझी होतो, जेव्हा आपल्याकडे खूप काम असतं तेव्हा एकमेकांसाठी वेळ काढणं सुद्धा गरजेचं असतं, जे कधी कधी आपण विसरतो. पण तुमच्या बाबतीत तुम्ही कसं करता? आय थिंक इव्हेंट पेक्षा ना रुटीनवर आमच्या दोघांचाही विश्वास आहे. कारण जनरली काय होतं की तुम्ही इव्हेंट पुरतच ते सेलिब्रेट करता की अॅनिव्हर्सरी, बर्थडे, अमुक दिवस तमुक दिवस. पण तिच्या बाबतीमध्ये खूप चांगली गोष्ट मला जाणवलेली अशी की रुटीनमध्ये डेली अशा 1-2 गोष्टी डेफिनेटली ज्या आम्ही एकमेकांबरोबर, म्हणजे जेवण असेल तर ते आम्ही दोघंच एकमेकांसाठी काहीतरी बनवतो. म्हणजे ती कामात असेल तर मी जेवण बनवतो, मी कामात असेल तर ती बनवते. बट वी मेक शुअर की एक बसून आपण शांतपणे गप्पा मारत
एकमेकांबरोबर बोलत ते जेवूया. कारण एका पॉइंट नंतर तुम्हाला ते शेअरिंग करणं गरजेचं वाटतं जेवण्यापेक्षा सुद्धा, की आत्ता काय झालं किंवा आज दिवसभरात काय काय झालं, आता उद्याचं काय आहे किंवा तुला काय वाटतंय. तर ती एक ऍक्टिव्हिटी छोटी आहे जी आम्ही डेफिनेटली एकत्र, जेवण असेल किंवा आम्ही रोज एक वॉकला जातो 30-35 मिनिटं. तर तोही आमचा एक ठरलेला पॅटर्न आहे की रोज एक वॉकला जायचं. आणि एक आता आहे की आम्ही त्याच्यावर यावर्षी ठरवलंय काम करायचं, ते म्हणजे एकत्र बसून वाचायचं. तर ते आम्ही आता त्याच्याकडे हळूहळू चाललं की रोज किमान 20 मिनिटं तरी मोबाईल सगळं बाजूला ठेवायचं आणि शांतपणे पुस्तकं घेऊन आपण शांतपणे वाचत बसायचं. तर तेही आता यावर्षी आम्हाला डेफिनेटली करायचं, कारण खूप पुस्तकांचा बॅकलॉग आहे. हो, आणि ऑलमोस्ट असं गेली 4-5 वर्ष खूप मागे पडलंय वाचन. ते जाणवतं सुद्धा की अरे आपलं हे वाचायचं राहिलंय. सो ते केलंय करणार आहात Yes. यावर. आणि तो खूप छान जेवण बनवतो. सो अनेकदा असं होतं की मी खूप बिझी आणि करतेच आहे, काम सुरू आहे आणि ते एका कामातून निघत जातात कधी कधी. तर तो स्वतःहून पुढाकार घेऊन छान जेवण बनवतो आणि त्याला आवडतंही, मला भयंकर आवडतं. प्रचंड आवडतं त्याला. प्रचंड आणि तो खरंच सुंदर जेवण बनवतो वाव. विदाऊट एक्सपेरिमेंटेशन. कधी कधी करतो एक्सपेरिमेंट, पण ते सक्सेसफुल असतात. अच्छा. माझं कसं की एक्सपेरिमेंट म्हणजे एक नाही का, तो असा त्याचं असं होतं की हे असं आहे कॉम्बिनेशन. मला असं होतं आणि एकदा तिचे वडीलच आले होते जेवायला, तर तेव्हा तिने आय डोंट नो तिला काय वाटलं, तिने कोबी आणि नंतर पनीर त्यात मिक्स केलं. जनरल मी कोबी पनीरची भाजी व्हेज म्हणून केली होती. आणि बाबांचं जेवण बाहेरून मागायचं होतं, तर कारण ते मी आणि non-veg खातात. तर मी आणि तिचे बाबा दोघंही बसलो होतो आणि तो एक बाजीगर मध्ये सीन आहे बघ, की ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात अच्छा चहा आहे, अरे हे आमिर लोगों की चाय ऐसी होती होती. तसं आम्ही दोघंही ती भाजी आम्ही खाल्ली आणि आमच्या दोघांच्या चेहरा होता की बहुतेक हे न्यूट्रिशन वाईज काहीतरी एक असेल, महत्वाचं आपल्यासाठी आहे चांगलं जे आपल्याला असेल अजून हे. कळलेलं नाहीये. आणि 2-4 घास खाल्ल्यानंतर काकांनी मग तिला एक लुक दिला नाही, की मला माझ्या त्यांनी असं फक्त बघितलं की हे काय केलंय, कारण त्यांनी थोडीशी अशी चव टेस्ट घेऊन बघितली. आणि नंतर मला म्हणाले नको ग असं करत जाऊस त्याच्यासाठी, तो बिचारा शांतपणे खातो. आणि मी खाल्ली पूर्ण. मी म्हटलं की असेल काहीतरी आमिर लोगों आणि की चाय सारखं. बरं, आणि लोगों की सब्जी मी तसं. त्यांना कॉन्फिडेंटली असं म्हटलं ती चांगली आहे, तर म्हणाले खाऊन बघ जरा. मग नंतर तिने ती खाऊन बघितल्यावर ते लक्षात आलं की ती जरा आणि इट वॉज गणली. जरा हुकली होती ती, हॉरिबल होती. मला एवढी दया आली त्याची, म्हटलं यापुढे मी तुला एक्सपेरिमेंट नाही करून खायला घालणार. आणि तो मला असं म्हणाला नाही, त्यांनी असं म्हणू नये ना की अरे वाईट तर मलाच त्याला प्रेम प्रेम हो, अगदी पूर्ण, अगदी पूर्ण. अगदी अगदी. आणि तो त्या बाबतीत आहे त्याचं तसं. म्हणजे असं कोणी खूप प्रेमाने जेवू घालत असेल तर अनेकदा असं होतं की ते खरंच डेंजर असतं खाणं. म्हणजे माझा असं घास अडकतो की हा त्याच्या आधीच म्हणतो वा वा काय छान झालंय. तर मला असं होतं की नाही खरं तर नाही. हो, मग मला असं माझं झालं त्याला गाव नाही, माझं झालंय. प्रेमावरनं बोलतोय तर प्रेम म्हणजे काय तुमच्या मते? पहिले नाही, मला असं वाटतं की 24 तास एकमेकांबरोबर नसून सुद्धा एकमेकांबरोबर असणं हे माझ्यासाठी प्रेम आहे. म्हणजे तुम्ही कुठेही असाल तर ती गोष्ट जी तुम्हाला कॉलबॅक करते ते प्रेम आहे. म्हणजे मी तिला कालही म्हणालो की मी कुठेतरी होतो आणि मी तिला म्हटलं की मला संभव असं सारखं वाटत होतं की आता तू काय करत असशील किंवा तुझं काय चाललं असेल. आणि मग मी तुला मेसेज केला आणि मग मी परत आलो घरी आणि दार उघडल्यानंतर तू दिसलीस. तर मला असं वाटतं ते म्हणजे आपण आल्यामुळे ज्या व्यक्तीचा चेहरा उजळतो ना ते प्रेम आहे असं मला जेन्युइनली वाटतं. आणि ते आमच्या बाबतीत जेन्युइनली कॉमन आहे की तिला बघितल्यावर माझा चेहरा उजळतो, मला बघितल्यावर तिचा चेहरा उजळतो. तर मला असं वाटतं तेच प्रेम आहे. म्हणजे तो उत्साह एकमेकांच्या बद्दल असणं कुठल्याही परिस्थितीमध्ये ते डेफिनेटली प्रेम आहे. आणि एक AM तुराजची खूप सुंदर कविता आहे, त्यातल्या 2 वळी मला खूप आवडतात की मैं लौटता हूँ लेके थकन जब जमाने की, तेरा ख्याल थपक कर मुझे सुलाता है. तर आय थिंक मला असं वाटतं प्रेम ते आहे. श्वास घेतला. मला असं वाटतं एक म्हणजे विश्वास, आपल्या माणसाबद्दलचा विश्वास की ही व्यक्ती आपल्याबरोबर आयुष्यभर विश्वास ठेवत पुढे नेईल आपल्याला आणि स्वतःही छान प्रवास करेल. ह्याला मला असं वाटतं प्रेम म्हणतं. म्हणजे आमच्या भेटीतलं ते जे रिअलायझेशन होतं ना मला सुद्धा, ते त्यामुळेच होतं की खूप विश्वास वाटणं की ही व्यक्ती आहे आपल्यासारखी आणि आपण एकत्र काहीतरी छान करू शकतो. सो मला आणि अजून एक असं वाटतं की ऍब्सेन्स ऑफ जजमेंट हे पण प्रेम आहे.
म्हणजे ते आमच्या बाबतीत मला खूप जेन्युनली जाणवलेली गोष्ट. आणि मी म्हणजे लग्नानंतर माझ्यात झालेला जर बदल विचारशील प्रेमामुळे, तर तो आहे की माझ्यात एक ॲब्सेन्स ऑफ जजमेंट यायला सुरुवात झाली. त्याच्या आधीपर्यंत बऱ्यापैकी गोष्टींना मी जज करायचो, पण आय थिंक इट इज बिकॉज ऑफ हर. तो एक ॲब्सेन्स ऑफ जजमेंट येणं आणि समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे त्याच्यासाठी प्रेम करणं, आपल्याला ती जशी हवी आहे त्याच्यासाठी नाही, ह्या गोष्टीचं पण मला रिअलायझेशन प्रेमामुळे डेफिनेटली झालं. या तो असं आहे. म्हणजे तूही काव्य करतेस तर काही एखादं आम्हाला ऐकायला मिळेल का? अगदी म्हणजे तुझंच हवं असं नाही, तुझं नस म्हणजे हो. त्याच्यासाठी काही. मी एक त्याच्यासाठी पोएट्री केली होती त्याच्या वाढदिवसाला, इर्शाद. जी बेसिक आहे पण नाही बेसिक काय त्याच्याबद्दलची आहे. ओके. सो त्याचा आत्ताच 11 जानेवारीला वाढदिवस झाला आणि तो कामानिमित्त बाहेर होता. इट वॉज वर्किंग. नागपूरला गेलो Birthday. फिल्म फेस्टिवलला. ओके. आणि मला आठवण येतच होती त्याची की अरे आज आणि एक कौतुक होतं की कामासाठी बाहेर आहे, त्यामुळे इट्स गुड. पण मी त्याला मिस करत होते, त्यामुळे त्याच्यासाठी एक छोटीशी कविता लिहिली होती. म्हणजे ताजी ताजी आम्हाला ताजी ऐकायला ताजी, मिळणार एकदम. आहे. येस. सो इट सेज की तुझी भूमिका आशावादी आणि धारदार विचार, नव्या युगाच्या आभाळावर निरागस असणं शानदार, आजीसोबत हसत खेळत कल्ला केलास जोरात, उत्तर कोरलंस मनामनात, नाती जोडलीस घराघरात, लेखणीने बहरत राहावा कल्पनेचा कल्पतरू, माणसागणिक पुढे जाओ समाधानाचे वारू. किती सो हॅपी बर्थडे. कमाल गिफ्ट अशी आहे. त्याच्यासाठी कविता केली. फक्त माझी तिच्याशी तक्रार आहे की ती जास्त लिहित नाही. ती ऍक्च्युअली लिहायला खूप पाहिजे चांगलं ना. लिहिते, तिने अजून लिहायला पाहिजे. कारण तू म्हणालास असं तिचा शब्द हो हो हे- आहे. प्रश्नच नाही. म्हणजे माझ्यावरच असं नाही अजून बाकीचं पण. आपण कोणाच्या तरी कवितेचा विषय होत याच्यासारखं समाधान नाही. आई ग किती छान या. आहे. लिहिती हो प्लीज. येस, या 100%. वर्षी तेही हे कर वाटल्यास नक्की. वाचनाबरोबर. आपण त्याचा काव्यसंग्रह काढूया. किती अनुरूप ते सुखरूप. गुड वन. कमाल. येस. तुला काही काव्य? नाही, आता मी जे मगाशी म्हणलं एम दुरस्त तेच आहे. त्याच्या पलीकडे काय बोलणार आहे, ते आहेच. म्हणजे काय वादच नाही. छान. वा, कमाल गप्पा झाल्यात. Yes. आता द अनुरूप शोची सुरुवात जशी आपण कॉलियर बेनी करतो तसा त्याचा शेवट कायम पत्रांनी असतो. बरं. आणि तुमच्या लग्नात तुम्ही सगळ्यांकडनं पत्र घेतली होती, हो. तसं इथे तुम्ही वोकल लेटर एकमेकांना म्हणायचंय. बर. मनात आता जे येईल ते, म्हणजे अगदी प्रिय क्षितिज पासून तुझीच पल्लवी पर्यंत एकमेकांना वोकल लेटर. सुरुवात. ओके. मी आय थिंक तुला 1-2दा पत्र लिहिलंय. हो, तिने मला लिहिलेत पत्र. कारण मला समहाऊ पत्रांनी जनरली आवडतं. सुद्धा आम्ही जेव्हा असतो मला पत्र लिहायला आवडतं. किती छान. हो, ती असं दर 3-4 महिने एक पत्र लिहित होती. एक पत्र. कारण एक तर मला असं वाटतं की कागद ही गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही एकटे असता त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, आणि ती त्याचं काही असं मत नसतं पटकन. जेव्हा ते पोहोचतं हो, दुसऱ्याकडे त्यावेळेला त्याला आणखी छान एक स्वरूप येतं. त्यामुळे आय लव्ह रायटिंग हो, लेटर्स. मला आणि माझ्या शाळेनी वर्गात दुसरा वगैरे आल्याच्या पत्रानंतर कुणी जर पत्र पाठवलं असेल तर त्यामुळे ते सगळी जपून ठेवलेली आहेत. त्यामुळे yes. वेल, सो ठीक आहे. प्रिय क्षितिज, तू माझ्या आयुष्यात येणं ही माझ्या आयुष्यातली खूप चांगली घटना आहे, ज्याच्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आशावाद, आणखी उत्साह आणि जगण्याचं बळ आलं. माणसाने आनंदी राहावं, पण त्यासोबत जर इतरांना सुद्धा आनंद देता येत असेल तर तो आनंद जास्त वाढतो, ह्याची ठळक जाणीव मला तुझ्यामुळे झाली. माझ्या व्यावसायिक आयुष्यातून पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, याची सुद्धा मला जाणीव तुझ्यामुळे झाली. सो त्यासाठी मी तुझी कायम ऋणी राहीन. तुझं माणसांसोबत असलेलं नातं अजून असंच वाढत जावं, त्यात मला समाविष्ट होण्याचं भाग्य मिळो. आणि तुझ्या विचारांचा जो एक प्रवाह आहे तो सातत्याने सुरू राहो आणि त्या प्रवाहाचा विटनेस होण्याचं मला भाग्य लाभो, वा, अशी मी आशा करते. आणि आय लव्ह यू. थँक्यू. लव्ह यू टू. फारच वा, कमाल. सुपर. तुझीच मी. तुझीच मी. तुझीच मी. वा, सुपर. हा,
प्रिय पल्लवी तू जशी उपम्याच्या रव्यामध्ये गपचूप ओट्स मिसळतेस तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तू गपचूप आनंद मिसळलेला आहेस आणि त्याची चव अधिक चांगली झाली, अधिक पौष्टिक झाली आणि अधिक रंजक सुद्धा झाली. तुझ्या माझ्या काही काही आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी आपल्या जगण्याचा उत्साह, आपली उमेद, आपलं भविष्याकडे बघणं आणि एकमेकांमध्ये गुंतून असणं हे मला आपल्या संसाराचं एक सार वाटतं. क्षेत्र स्थिर असो किंवा अस्थिर, आपण दोघंही एकाच बिंदूवरती आहोत ही जाणीव मला कायम समाधान देते. आयुष्यामध्ये सर्वात मोठी केलेली आणि सर्वात फलद्रूप झालेली गुंतवणूक ही माझ्यासाठी लग्न आहे. आणि इतर लोक लग्नाला जुगार म्हणतात, पण मी लग्नाला गुंतवणूक म्हणतो, कारण ती गुंतवणूक चक्रवाढ व्याजाने मला आनंद देते. त्यामुळे त्याचं मला भयंकर सुख आहे, आनंद आहे, अप्रूप आहे आणि आपल्या संसाराच्या पुढच्या दिवसांबद्दल तेवढंच कुतूहल सुद्धा आहे. ते कुतूहल जिवंत ठेवण्यामध्ये तुझा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. तुझाच क्षितिज, ताजा कलम. हे संपल्यानंतर तुला जिथे जायचं तिथे आपण जेवायला जाऊ. वा वा वा. मग ते ठिकाण हेल्दी असणार आहे की? अर्थात प्रश्नच नाही. खूप हेल्दी ठिकाण आहेत आपल्याकडे. खूप आहेत. येस. वा, कमाल. मला खूप मजा आली आहे. Thank आय you. होप तुम्हालाही मजा अरे आली प्रचंड असेल. मजा आली. आम्ही पहिल्यांदाच असं एवढा वेळ आम्ही एकमेकांबद्दल बद्दल बोललो. एवढं- करेक्ट. आणि कधी कधी ना इथे बोलून गेल्यावर आपल्यालाही काही गोष्टी ना जाणवतात. 100%. अरे हो. हे आपल्याला जाणवून गेलं आणि त्याची नोंद आपण इथे केली. 100%. है ना? आणि मला मजा हीच वाटली या आपल्या सगळ्या संवादाची की त्याची कधी कधी सगळ्यात जवळच्या माणसांनाच आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो. तर ते कधीतरी सांगणं पण गरजेचं असतं. तो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल जेन्युइनली थँक्यू. म्हणजे ते म्हणतात ना की लग्नाळू वयामध्ये प्रत्येक जण विचारायचा ना, अरे तुझं अनुरूपला नोंदवलंयस का नाही, अनुरूपवर आहेस का नाही, अनुरूपवर आहेस का नाही. तर फायनली मी लोकांना सांगू शकतो की मी We are on अनुरूपवर आलो. अनुरूपर आहे. हो. दोघंही आहोत Exactly. आता. दोघंही आहोत आता. ग्रेट. वा, वा. त्यामुळे थँक्यू. थँक्यू. अरे मोस्ट वेलकम. आणि द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना अरे छोटी- हाऊ स्वीट. ओ वाव, थँक्यू सो मच. वाव, काय सुंदर आहे हे. क्या बात आहे. अप्रतिम. Thank you. खूपच सुंदर. वा वा, ब्युटिफुल, मस्त. ब्युटिफुल. थँक्यू सो मच. थँक्यू. मोस्ट वेलकम. तुम्ही आलात त्यासाठी तुमचे आभार. अरे आणि नाही, खरंच thank you. खूप मजा आली. खूपच Thank सुंदर. you. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू. आणि तुम्ही सगळे बघत राहा द अनुरूप शो.